नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण जी संयुक्त पूर्व परीक्षा झाली होती गट ब, तर त्या परीक्षेची जी काही अंदाजित उत्तर तालिका आहे ती बघणार आहोत। तर आजचा पेपर जो होता तो नक्कीच तुम्हाला चांगला गेला असेल अशी आम्ही आशा करतो आणि काही काळजी करू नका। पेपर कसा गेला या गोष्टीवर आता विचार करण्यात वेळ नाहीये। ही जी उत्तर तालिका आपण बघणार आहोत यावरून तुम्हाला एक अंदाज तरी येऊन जाईल की ॲटलिस्ट तुमच्या या पेपरमध्ये स्कोर जो आहे तो पॉझिटिव्ह येतोय की निगेटिव्ह येतोय, एक आपल्याला अंदाज येतो जेणेकरून पुढची तयारी आपण करू शकतो। ठीक आहे, सो व्यवस्थित बघा शेवटपर्यंत सर्व लेक्चर। जे काही उत्तर असणार आहेत यामध्ये तर बघा आयोगाची जी शेवटी आन्सर की येत असते त्यामध्ये थोडाफार फरक पडतो। सो एक 5 ते 10 प्रश्नांचा फरक असू शकतो की थोडे आयोगाचे उत्तर वेगळे असू शकतात, पण ही अंदाजित उत्तर तालिका आहे एक, त्यामुळे तुम्हाला अंदाज तरी येणार आहे। ब्रॉड आपल्याला पॉइंट ऑफ व्ह्यू मिळतो की आपल्याला इथून पुढे काय करायचे, पुन्हा प्रीचा अभ्यास करायचे की मेन्सला लागायचे, मग PSI STI KSO कोणत्या मेन्सला लागायचे। ठीक आहे, सो त्यासाठी आपण हे लेक्चर घेत आहोत, व्यवस्थित लक्ष द्या। आणि सुरू करण्याआधी माझ्याकडे जो सेट आहे तो B सेट आहे, तर त्या सिक्वेन्सनुसार मी घेणार आहे सर्व लेक्चर। सुरुवातीला आपण ज्या पहिल्या प्रश्नापासून म्हणजे पहिल्यांदा भूगोल पाहणार आहोत, त्यानंतर अर्थशास्त्राचे उत्तर, त्यानंतर मग अर्थशास्त्र झाल्यावर आपण विज्ञानाचे उत्तर पाहणार आहोत, मग CSAT आणि चालू घडामोडी, आणि त्यानंतर आपल्याला राज्यशास्त्र आणि इतिहास पाहायचा आहे। काळजी करू नका, इथल्या सिक्वेन्सची तुम्हाला व्यवस्थित त्याच सिक्वेन्समध्ये दिलं जाईल। सो जो B सेट आहे तुमच्याकडे असेल तर ठीक, नाही तर तुम्हाला मी प्रश्न वाचून सांगणारच आहे, सो तिथे कळेल नक्की कोणता प्रश्न आहे, एवढी आयडिया येऊन जाईल। तर आपण भूगोलापासून सुरुवात करणार आहोत। बघा आता भूगोल जो आहे यावरती पहिला प्रश्न जो आहे B सेट मधला, तर पहिलाच प्रश्न काय होता, भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे। सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे, पाठ असलं पाहिजे सगळ्यांना। NH44 कोणता आहे, नॅशनल हायवे 44, पहिलंच ऑप्शन त्याचं उत्तर आहे। ठीक आहे, यात काही एक्सप्लेन करायची गरज नाही, फॅक्ट्स आहेत, फॅक्ट्स पाठ असले पाहिजेत आणि झालेला आहे, हे घेतलेला आहे खूप वेळा। त्यानंतर दुसरा जो प्रश्न होता तर तो औद्योगिक विभाग आणि औद्योगिक क्षेत्र जे आहे यांच्या जोड्या आपल्याला जुळवायच्या होत्या। तर यामध्ये 4 औद्योगिक विभाग दिले होते, नाशिक, कोल्हापूर, नागपूर आणि औरंगाबाद। आता या ठिकाणी बुटिबोरी हे जे आहे, तर बुटिबोरी हे नाव नागपूरच्या बाबतीत आपण खूप वेळा पुस्तकात वाचलेलं असतं, ऐकलेलं असतं। ठीक आहे, सो इथे एक जरी जोडी जुळली ना तर आपल्याला काय होतं, फायदा होतो उत्तर काढायला, किंवा मग औरंगाबाद मधील शेंद्रा हे जरी माहिती असलं तरी आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो। ठीक आहे, तर नाशिक या ठिकाणी विंचूर, त्याचबरोबर कोल्हापूर या ठिकाणी हुपरी, नागपूर या ठिकाणी बुटिबोरी आणि औरंगाबाद या ठिकाणी शेंद्रा हे औद्योगिक क्षेत्र आहेत। ठीक आहे, तर ह्या जोड्या होत्या, याचं ऑप्शन जे आहे ते 4थ्या क्रमांकाचं बरोबर येतंय, ज्यामध्ये सिक्वेन्स आहे 3, 4, 1 आणि 2। सो हे 4थं ऑप्शन याचं काय आहे, उत्तर आहे। आपण ज्या ठिकाणचे आहोत ते जरी आपल्याला माहिती असलं तरी सुद्धा निघत होतं। ठीक आहे, त्याचबरोबर पुढचा जो प्रश्न आहे तर पुढचा प्रश्न औरंगाबाद शहराबद्दल होता। आता औरंगाबाद शहर जे आहे त्याच्या औद्योगिक शहराची एक ठळक वैशिष्ट्ये अशी विचारली होती। या प्रश्नामध्ये फक्त एकच गोष्ट जर माहीत असती तुम्हाला की औरंगाबाद शहर जे आहे ते DMIC मध्ये येतं, ठीक आहे, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर, तर त्याचा भाग औरंगाबाद आहे हे ज्याला माहिती होतं, 4थं जे स्टेटमेंट होतं ड विधान ते वाचल्या वाचल्या आपल्याला कळत होतं की दिल्ली मुंबई औद्योगिक पट्ट्याचा किंवा कॉरिडॉरचा काय आहे, औरंगाबाद शहर भाग आहे। आणि या एका विधानावरून तुमची एलिमिनेशन मेथडने उत्तर निघत होतं, ऑप्शन 4 जे तुमचं उत्तर आहे अ, ब आणि ड। ठीक आहे, बाकीचे स्टेटमेंट होते की सुनियोजित आणि हरित पट्टेयुक्त स्मार्ट शहर आहे, तर हो आहे, आणि ऑरिक हे संक्षिप्त रूप आहे, तर हो। ठीक आहे, फक्त जी प्रकल्पातील एकूण गुंतवणूक 1000 कोटी रुपये जी दिलेली आहे त्या आकड्यांमध्ये तिथे फरक आहे, त्यामुळे ते क जे आहे स्टेटमेंट ते चुकीचं आहे, बाकी उरलेली तिन्ही विधाने बरोबर आहेत। पण अगेन इथे तुम्हाला काही गरज नव्हती अ आणि क विधानाचा विचार करायची। इथे जर डी जे स्टेटमेंट होतं, ड विधान जे होतं की ते DMICचा भाग आहे, हे ज्याला माहिती आहे त्याचं उत्तर डेफिनेटली बरोबर आलं असणार आहे, कारण ड असलेलं ड ऑप्शनचं जे आहे ड विधान जिथे बरोबर आहे असं एकच पर्याय होता, 4था अ, ब आणि ड। ठीक आहे, पुढचा प्रश्न काय होता तर सन 1981 ते 2011 या कालावधीमधील भारतीय लोकसंख्या वाढ जी आहे आणि त्यामधला कालसापेक्ष बदल जो आहे, तर या बदलाविषयी प्रश्न होता की कोणती संक्रमण अवस्था आपली दाखवत आहे लोकसंख्या, बरोबर।
लोकसंख्येची संक्रमण अवस्था विचारली होती, ती पण स्पेसिफिक कालखंडामधील, ते म्हणजे 1981 ते 2011 पर्यंतची, बरोबर. आता यामध्ये लोकसंख्येविषयी आपण खूप वेळा पाहिलेला आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या की याचं उत्तर काय आहे, उच्च लोकसंख्या वाढीचा कालावधी तरीही घटता कल, ऑप्शन 1 हे याचं उत्तर आहे. लोकसंख्या वाढत होती पण काय होत होतं, वाढत तर होती पण त्याचबरोबर कमी सुद्धा होत होती, ठीक आहे, घटता कल होता. तसंच पुढचा जो प्रश्न आहे तो महामार्गाविषयी आहे की राज्य महामार्ग जे आहे, राज्य राष्ट्रीय महामार्ग जे आहेत त्यांच्या लांबीमध्ये विचारलं होतं की कोणतं राज्य येतंय, बरोबर. राष्ट्रीय महामार्ग जे आहेत तर त्यांच्या लांबीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं राज्य विचारलं होतं भारतातलं, पण ते पण कुठलं, नॉर्मली नाही. तुम्ही असं जर सर्च केलं तुम्हाला उत्तर राजस्थान वगैरे मिळणार आता किंवा महाराष्ट्र, पण हे विचारलंय तुम्हाला भारतीय मूलभूत रस्ते सांख्यिकी 2017 नुसार. 2017चा करंटचा प्रश्न इथे विचारला गेला होता. म्हणजे तुम्ही बघू शकता की किती वर्षापूर्वीचा प्रश्न, 3 वर्षापूर्वीचा प्रश्न, 3 ते 4 वर्षापूर्वीचा प्रश्न आपल्याला आता विचारला आहे. तर यासाठी तुम्हाला कळत असेल की आपल्याला किती आधीच्या गोष्टी सुद्धा लक्षात ठेवाव्या लागतात करंटच्या. सो तेव्हाच्या डेटानुसार 2017 नुसार उत्तर प्रदेश हे जे काही राज्य आहे ते दुसऱ्या क्रमांकावर होतं आणि महाराष्ट्र तेव्हा पहिल्या क्रमांकावर होतं. सो दुसऱ्या क्रमांकाचं राज्य कोणतं आहे, उत्तर प्रदेश आहे. ऑप्शन 4 हे त्याचं उत्तर येतंय. पुढचा प्रश्न जो होता तो काय होता, तर कोणता प्रदेश भारतातील उच्च भूकंप तीव्रता प्रदेश दर्शवतो. तर बघा, हे पहिली गोष्ट, ऑप्शन जरी आपण पाहिले तर मध्य विभाग, गंगेचे मैदान आणि द्वीपकल्पीय भाग. तर यामध्ये आपल्याला जो आसामपर्यंतचा, काश्मीर ते आसामपर्यंतचा हिमालयन विभाग आहे, या विभागामध्ये काय होतं, जास्ती करून भूकंप आढळतात, ठीक आहे. हे आपल्याला लॉजिकली सुद्धा निघत होतं. त्याचबरोबर स्टेट बोर्ड ज्यांनी वाचले असणार आहे त्यांना हे उत्तर मिळणार होतं. तर काय आहे, काश्मीर ते आसामपर्यंतचा जो हिमालयाचा भाग आहे तो भाग काय आहे, भूकंप प्रवणमध्ये येतं, उच्च भूकंप तीव्रता विभाग आहे. ऑप्शन 2 हे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न होता 2011च्या जनगणनेचाच. तर महाराष्ट्रामधील नागरीकरणाबाबत प्रश्न विचारला होता की कोणते वाक्य चुकीचे आहे, चुकीचे विधान निवडायचे होते, ठीक आहे. सो यामध्ये तुम्हाला 4 स्टेटमेंट दिले होते. पहिलं स्टेटमेंट होतं नागरी लोकसंख्येची टक्केवारी 45.23 एवढी आहे. तर हो, हे आकडे जे आहेत, फॅक्ट्स जे आहेत लोकसंख्येचे, ते खूप वेळा सांगितलं आहे की पाठ असले पाहिजे. तर फॅक्च्युअल क्वेश्चन होताच, फॅक्च्युअल स्टेटमेंट तरी होतं 45.23%. तर हीच आकडेवारी आहे. त्यामुळे पहिलं विधान कसं आहे, बरोबर आहे. दुसरं विधान म्हटलंय महाराष्ट्राचा नागरी लोकसंख्येमध्ये 3रा क्रमांक लागतो. तर हो, महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लागतोय. दुसरं स्टेटमेंट सुद्धा कसं आहे, बरोबर आहे. मग 1 आणि 3 ऑप्शन तर इथेच कट होत आहे. उरतंय तुमचं फक्त क आणि फक्त ड. तर तुम्ही व्यवस्थित जर पाहिलं तर महाराष्ट्राची नागरी लोकसंख्या जी आहे ती त्यांनी किती दिलेली आहे, 50 कोटी एवढी दिलेली आहे, ठीक आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर 5 कोटी इतकी दिलेली आहे. त्याचबरोबर पुढचं स्टेटमेंट काय आहे, महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याची नागरीकरणाची पातळी सर्वात कमी आहे. तर नाही, नंदुरबारची पातळी सर्वात कमी नाहीये, गडचिरोलीची आहे, ठीक आहे, नंदुरबारची नाहीये. सो ड हे विधान पण कसं आहे, बरोबर आहे. उरतं फक्त काय तुमचं, तर एकच की सो ड हे विधान कसं आहे, चुकीचं आहे, बरोबर. महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याची नागरीकरणाची पातळी कशी आहे, सर्वात कमी नाहीये. गडचिरोलीची काय आहे, सर्वात कमी आहे. म्हणजे ड विधान बरोबर आहे. सो यात ड विधान चुकीचं आहे. म्हणजेच काय, तर तुमचं ऑप्शन ड जे आहे, जे चौथं ऑप्शन आहे फक्त ड, ते बरोबर येते, ठीक आहे. काय बरोबर येते, फक्त ड बरोबर येत आहे, ठीक आहे. कारण क विधान जे आहे, आता यामध्ये तुम्ही पुस्तकांनुसार, रेफरन्सनुसार जाल तर तुम्हाला आकडेवारी थोडीशी चेंज दिसेल. पण सुरुवातीला 5 कोटी दिलंय ना, 5.8 दिलंय, तर उत्तर 5.8 ठीक आहे. पुढचे जे आकडे आहेत ते चेंजेस असले तरी तेवढी काळजी करायची नाही, थोडाफार फरक असतोच डेटानुसार. फक्त 5.8 कोटी ही संख्या महत्त्वाची होती आणि ते आहे, त्यामुळे ते स्टेटमेंट आपण चुकीचं म्हणू शकत नाही, ठीक आहे. सो पर्याय 4 जे आहे ते याचं उत्तर येतंय. नंदुरबार नागरीकरण पातळी हे जे आहे ते स्टेटमेंट काय आहे, चुकीचं आहे, कारण तिथे गडचिरोली असायला हवं होतं. पुढचा प्रश्न आपण बघूया 8व्या क्रमांकाचा, ज्यामध्ये तुम्हाला जिल्हे दिले होते आणि जलसिंचन योजना सांगितल्या होत्या. सो प्रत्येक जिल्ह्यानुसार आपल्याला त्या जलसिंचन योजना लक्षात ठेवायच्या होत्या. मग इथे अगेन तुम्हाला ते जे प्लेसेस आहेत ते जरी लक्षात असते, ज्याच्या त्याच्या जिल्ह्यातले ऑब्व्हियसली, किंवा मग ऐकलेले असतील, वाचलेले असतील, एक तरी जोडी जुळत असेल तर काय होत होतं, पॉसिबल होत होतं उत्तर द्यायला. तर तुम्ही जर इथे पाहिलं तर जे जलसिंचन आहे आपलं, ठीक आहे. आता इथे आपला एक 7व्या क्रमांक कुठे गेला प्रश्न, तो
तर जलसिंचन योजनेचा प्रश्न जो आहे इथे बघा 8व्या क्रमांकाचा प्रश्न, 7वा सुटला होता त्यामुळे इथे घेतला होता. ठीक आहे. सो इथे 8व्या क्रमांकाचा प्रश्न आहे साताऱ्यामधील जलसिंचन योजना जी आहे ती कन्हेर याच्याने आहे तो प्रकल्प. ठीक आहे. ती योजना राबवली जाते ठिकाणी. त्याचबरोबर नाशिकचं जर तुम्ही पाहिलं तर नाशिकमध्ये मुकणे, नांदेडमध्ये विष्णुपुरी आणि यवतमाळमध्ये बेंबला. ठीक आहे. सो हे ठिकाणं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, या जोड्या तुम्हाला लक्षात राहिल्या पाहिजे. जलसिंचन योजनेचं ऑप्शन 2 जे आहे त्याचं उत्तर होतं 3, 1, 2, 4 हा सिक्वेन्स होता. ठीक आहे. पुढचा प्रश्न जो आहे तो भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादक राज्यांच्या संबंधित आहे. ठीक आहे. नैसर्गिक वायू आणि खनिज तेल, तर याचं उत्तर काय होतं? फॅक्च्युअल क्वेश्चन अगेन आसाम हे याचं उत्तर होतं. 4थ्या क्रमांकाचं ऑप्शन बरोबर होतं. सो आसाम काय आहे? भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादक क्षेत्र आहे. ठीक आहे. सो इथे काय गरजेचं आहे? आपल्याला फॅक्ट्स माहिती असणं गरजेचं आहे. हे झालेलं आहे. सो माहिती असलं पाहिजे, पाठ असलं पाहिजे. पुढचा प्रश्न घेऊया. नद्यांवर प्रश्न विचारला गेला होता, ते पण गोदावरी नदीच्या उपनद्यांवर प्रश्न होता. बरोबर. 10व्या क्रमांकाचा काय म्हटलं होतं? तर गोदावरी नद्या ज्या आहेत त्यांच्या उपनद्या, गोदावरीच्या उपनद्यांचा आपल्याला क्रम विचारला होता आणि तो क्रम कसा होता? तर त्यांच्या लांबीनुसार चढता क्रम विचारला होता. म्हणजेच सर्वात कमी लांबीची जी उपनदी आहे ती आधी येणार, सर्वात जास्त लांबीची उपनदी शेवटी येणार. बरोबर. मग यामध्ये एवढं सगळ्यांना माहिती असेल की मांजरा नदी जी आहे ती गोदावरीची सर्वात मोठी काय आहे? उपनदी आहे. म्हणजे मांजरा सर्वात शेवटी असलं पाहिजे. मग ऑप्शन उरत होते तुमचे 3 आणि 1. तर यामध्ये फक्त कन्फ्यूज झालं असेल सगळ्यांचं, तर इथे झालं असणार आहे प्रवरा आणि वर्धा नदीमध्ये. प्रवरा वाटली असेल काहींना मोठी, पण तसं नाहीये. वर्धा नदी काय आहे? सर्वात लांब आहे. सर्वात लांब म्हणजे मांजरानंतर. ठीक आहे. तर वर्धा नदी येते आणि वर्धाच्या खाली मग प्रवरा येते, कारण प्रवरा नदी आणि वर्धा नदी यांच्या डिस्टन्समध्ये फरक आहे. ठीक आहे. त्यांच्या लेंथमध्ये, लांबीमध्ये फरक आहे आणि प्राणहिता मग सर्वात कमी येते. ठीक आहे. सो प्राणहिता, प्रवरा, वर्धा आणि मांजरा हा जो सिक्वेन्स होता हा चढता क्रम होता गोदावरीतील उपनद्यांचा. ठीक आहे. तर याचं ऑप्शन काय होतं? ऑप्शन क्रमांक 1 हे याचं उत्तर होतं. पुढचा प्रश्न जो आहे 11वा प्रश्न, तो आपण इथे घेतलेला नाहीये. यासाठी नाही घेतलाय की तो मृदा निर्मितीवरती आधारित प्रश्न होता की महाराष्ट्राच्या मृदा वर्गीकरण जे आहे याचा सखोल आणि शास्त्रीय पद्धतीने असा अभ्यास सगळ्यात आधी 1938 मध्ये कोणी केला होता? तर याचं उत्तर सांगता येत नाहीये आपल्याला. एक कन्फर्म उत्तर याचं माहिती नाहीये, त्यामुळे घेतलं नाहीये. एक अंदाजे उत्तर द्यायचं झालं तर याचं म्हणजे जे आपण थोडंफार पाहिलं तर डॉक्टर डॉक्यूचेव हे उत्तर येत आहे, पण तरी सुद्धा आयोग याचं उत्तर काय देतंय ते बघूया आपण. ठीक आहे. सो हा प्रश्न आपण इथे स्किप केलेला आहे. पुढचा प्रश्न 12वा जो आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील कोकण प्रादेशिक विभाग जो आहे त्या कोकण प्रादेशिक विभागामधील मध्य कोकणामध्ये, कशामध्ये? मध्य कोकणामध्ये समाविष्ट होणाऱ्या खाड्या विचारल्या आहेत. आता इथे तुम्हाला मध्य कोकणातल्या खाड्या पाठ करायच्या होत्या का? तर तेवढी गरज नव्हती. इथे तुम्हाला एवढं जरी माहिती असेल की ज्या काही कोकणातील खाड्या आहेत कोणत्या नदीवर आहेत आणि जर तुम्हाला शेवटची आणि सुरुवातीची खाडी जरी माहिती असली तर मधला पार्ट आपल्याला लगेच कळेल. मध्य कोकण म्हणजे मधल्या भागातील, राईट. मग जर तुम्ही ऑप्शन जरी पाहिले असते तर ऑप्शनमध्ये डहाणू, वसई आणि दातिवरे खाडी जी आहे तर डहाणू, वसई सुरुवातीलाच आहे कोकणाच्या. अगदी म्हणजे हा जर पाठ पकडलाय खाड्यांचा क्रम तर इथेच डहाणू, वसई आहे. बरोबर. आणि खाली जर तुम्ही आलात तर खाली सर्वात शेवटी काय आहे आपल्याला हे तर माहिती आहे, दमणगंगा नदीपासून तेरेखोल नदीपर्यंत कोकणातील नद्या. मग तेरेखोल नदी काय शेवटी आहे, म्हणजेच काय असेल? तेरेखोल खाडी सुद्धा तेरेखोल नदीवरच आहे, म्हणजे ती काय असणार आहे? शेवटी असणार आहे. 2 ऑप्शन तर तिसरा आणि चौथा ऑप्शन तुमच्या इथेच कट होत आहे, कारण की तो तर सिक्वेन्स बसत नाहीये. शेवटी आणि एक सुरुवातीला आहे. आपल्याला पाहिजे मधल्या भागातलं. त्यातल्या त्यात पहिला जो ऑप्शन आहे त्यामध्ये सुद्धा गड आणि कर्ली खाडी जी आहे, देवगड आणि कर्ली, तर या 2 खाड्या सुद्धा कुठे आहेत? इथेच खाली आहेत, म्हणजे त्या मध्य कोकणात येत नाहीये, खालच्या भागामध्ये येत आहे. त्यामुळे उरला एकच ऑप्शन, पर्याय क्रमांक 2, ज्यामध्ये राजापूर, बानकोट आणि केळशी या खाड्या आहेत ज्या मध्य कोकणामध्ये येत आहे. ठीक आहे. ऑप्शन 2 हे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न घेऊया आपण. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला एक बेस्ट असा क्वेश्चन होता, भारताच्या भूगोलातला मॅपिंग, लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटे कशाने विभक्त झाली आहेत? खूप वेळा सांगितलं होतं, खूप वेळा घेतलं होतं आणि कन्फ्युजन झालंच असणार आहे खूप जणांचं. अंदमान निकोबार बेटांमध्ये 10 डिग्री चॅनल असतं, इकडे फक्त आपले लक्षद्वीप बेट आहेत 8 डिग्री आणि 9 डिग्री असतं. त्यातल्या त्यात जर तुम्हाला प्रश्न विचारले लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटे कोणत्याने विभक्त झाली आहेत तर ती 9 डिग्री चॅनल, किती? 9 डिग्री चॅनलने विभक्त झाली आहेत. ऑप्शन 2 हे याचं उत्तर आहे. अगेन फॅक्च्युअल, फॅक्ट्स माहिती असायला पाहिजे.
पुढचा प्रश्न जो होता तो क्लायमॅटिक झोनवरती होता की GT त्रिवार्था यांच्या हवामान वर्गीकरणानुसार पश्चिम किनारपट्टीवरील जी मैदानी भाग आहे आणि त्रिपुरा राज्य जे आहे तर या ठिकाणी कोणत्या प्रकारचे हवामान आहे। बघा आता इथे काय होतं, पहिली गोष्ट म्हणजे ऑप्शन होते पर्वतीय आर्द्र हवामान, तर पर्वतीय भाग कुठे आहे, हिमालयाचा भाग, पहिलं ऑप्शन तर कट झालं। त्यानंतर उष्णकटिबंधीय शुष्क हवामान, शुष्क हवामान उष्णकटिबंधीय तापमान पण आहे, कोरडं हवामान कुठे असणार, राजस्थानमध्ये, गरज नाही आपल्याला विचारले, पश्चिम किनारपट्टीवरील मैदानी प्रदेश आणि त्रिपुरा। आता उरताय दोन ऑप्शन, या दोन ऑप्शन मध्ये तिसऱ्या आणि चौथ्या ऑप्शन मध्ये आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं, पण त्यातल्या त्यात जर आपण पाहिलं तर त्रिपुरा आणि किनारपट्टीवरील भाग आहे तर आपल्याला माहिती आहे की इथे पाऊस असतं, पर्जन्य असतं, तर इथलं हवामान कसं आहे, उष्णकटिबंधीय मान्सून हवामान, कसं आहे, उष्णकटिबंधीय पावसाळी हवामान। ठीक आहे, सो 14व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते काय आहे, क्रमांक 3चं ऑप्शन येतं। पुढचा प्रश्न घेऊया आपण, महाराष्ट्रामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून मिळणारा जो पाऊस आहे त्या पावसाची टक्केवारी किती आहे। ठीक आहे, तर नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून मिळणारा पाऊस किती आहे, 85% आहे। ऑप्शन 3 हे तुमचं उत्तर इथे येतंय। तर अगेन फॅक्ट हा माहिती पाहिजे होता। सो तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं असेल तर यामध्ये मोस्टली काय केलेलं आहे, भूगोलावरती फॅक्च्युअल टाईपचे प्रश्न आपल्याला विचारले गेले आहेत। जवळपास पाहिलं तर 15 प्रश्न जे आहेत ते भूगोलावरती आलेले होते। ठीक आहे, मोस्टली काय होते, फॅक्च्युअलच होते। तुम्हाला जास्तीत जास्त करून डेटा इथे माहिती असायला पाहिजे तर तुम्ही भूगोलाचे प्रश्न अटेम्प्ट करू शकले असाल, फॅक्ट्स पार्ट असले पाहिजे। तर भूगोल आपण कव्हर केलेला आहे, बरेचसे यातले प्रश्न आपल्या लेक्चर्स मधून आपल्या बॅच मधून डेफिनेटली कव्हर झालेले आहेत, ते तुम्हाला कळतीलच उद्या कोणते कोणते प्रश्न होते। त्याचबरोबर आपण आता इकॉनॉमिक्स बघूया, अर्थशास्त्र या विषयी बघूया, कारण यामध्ये भूगोलानंतर अर्थशास्त्र आहे 16व्या क्रमांकाचा प्रश्न। तर पहिलाच प्रश्न होता आपल्याला 1995 मध्ये बँक ग्राहकांच्या विवादाचे स्वस्त आणि जलद निपटारा करण्यासाठी टिंब सुरू करण्यात आली। काय सुरू करण्यात आली, विवेकपूर्ण नियम किंवा ग्राहक सेवा समिती किंवा बँकिंग लोकपाल योजना किंवा आंतरराष्ट्रीय लेखा पद्धती। यामध्ये जर कन्फ्युजन झालं असेल तर ग्राहक सेवा समिती आणि बँकिंग लोकपाल योजनामध्येच कन्फ्युजन झालं असेल तर स्टेट बोर्ड जे आहे 11वीचं इकॉनॉमीचं त्यामध्ये याचं उत्तर दिलेलं आहे बँकिंग लोकपाल योजना। तर या योजनेमध्ये काय करण्यात आलेलं आहे, या योजनेमध्ये ग्राहकांचे जे विवाद आहेत ते स्वस्त आणि त्यांचा जलद निपटारा करण्यात येत आहे। ठीक आहे, सो ऑप्शन क्रमांक 3 हे याचं उत्तर होतं। पुढचा जो इकॉनॉमीचा प्रश्न आहे त्यामध्ये म्हटलंय की स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने ऑगस्ट 1948 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्ती केली, हे स्टेटमेंट दिलेलं आहे। त्याचबरोबर या समितीमध्ये प्राध्यापक PC महालनोबिस, प्राध्यापक DR गाडगील आणि प्राध्यापक VK RV राव यांचा समावेश होता। ठीक आहे, त्याचबरोबर क स्टेटमेंट काय आहे, राष्ट्रीय उत्पन्न समितीचा पहिला अहवाल 1951 आणि अंतिम अहवाल 1954 मध्ये देण्यात आलेला आहे। तर या विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे म्हटलंय, काय म्हटलंय, चुकीचे विधान। हे वर्ड कीवर्ड मी तुम्हाला म्हटलं होतं काल सुद्धा की हायलाइट करा, चुकीचे विधान विचारले तर जर व्यवस्थित पाहिलं तर स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने ऑगस्ट 1948 मध्ये जी राष्ट्रीय समितीचं जे स्टेटमेंट दिलेलं आहे ही नियुक्ती चुकीची आहे। ठीक आहे, सो राष्ट्रीय समिती जी आहे हिचं जे त्यांनी स्थापन केली होती ती 1949 मध्ये स्थापन केली होती। ऑप्शन 1 जे आहे फक्त ते काय आहे, चुकीचं आहे। पुढचा आपण प्रश्न बघूया 18व्या क्रमांकाचा प्रश्न जो आपल्याला नाबार्ड ज्याचं उत्तर येत होतं आणि हे सगळ्यांना माहिती असलं पाहिजे, ग्रामीण भागातील शेती आणि संबंधित उपक्रम जे आहेत यांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्ज पुरवठा करणारी नाबार्ड ही शिखर संस्था आहे। कोण आहे, नाबार्ड आहे। ऑप्शन 3 याचं उत्तर येतंय। हे जेव्हा आपण इकॉनॉमीचे लेक्चर्स यूट्यूबवरती जे तुम्ही पाहिले असतील त्यामध्ये डेफिनेटली मी सांगितलेलं आहे। पुढचा प्रश्न जो आहे केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 मध्ये केंद्र सरकारच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत कोणता आहे। आता इथे सुद्धा भरपूर जणांचं कन्फ्युजन झालं असणार आहे, प्राप्ती कर, कर्ज घेणे आणि इतर दायित्वे, कॉर्पोरेट कर, GST। तर याचं उत्तर काय आहे, कर्ज घेणे आणि इतर दायित्व। ऑप्शन 2 हे याचं उत्तर येतंय। 20व्या क्रमांकाचा प्रश्न बघूया आता आपण 2011च्या जनगणनेनुसार देशातील लोकसंख्येची घनता किती आहे। हा प्रश्न A to Z सगळ्यांचा बरोबर आला पाहिजे, हे तर फॅक्ट आपल्याला माहितीच असले पाहिजे। घनता म्हणा किंवा मग जे तुम्हाला लोकसंख्या विचारली जाते, लोकसंख्येची आकडेवारी, ग्रामीण शहरी, सगळ्या गोष्टी फॅक्ट हे जे लोकसंख्येचे आहे खूप महत्त्वाचं आहे लोकसंख्या चॅप्टर। सो सगळा डेटा 2011 असो किंवा मग त्या आधीचं तुम्हाला विचारलेलं असो तुम्हाला माहिती असलं पाहिजे। ठीक आहे,
सो जर तुम्ही पाहिलं तर याचं उत्तर काय येतं 382 बरोबर 382 याचं उत्तर येते चौरस किलोमीटर. ऑप्शन काय आहे चौथ्या क्रमांकाचं आहे. पुढचा जो प्रश्न होता तो लोकसंख्येच्या गुणात्मक वैशिष्ट्यांविषयी थोडंसं तुम्हाला विचारलं होतं. हे क्वालिटेटिव्ह टाईप आन्सर होतं. ठीक आहे 21व्या क्रमांकाचा प्रश्न. जस्ट वेट मला प्रश्न काढू द्या. तर भारतातील लोकसंख्येची गुणात्मक वैशिष्ट्ये व शहरीकरणासंदर्भात कोणते विधान बरोबर नाही हे म्हटलेलं आहे. बरोबर नाही याचाच अर्थ काय आहे ते विधान चुकीचं असेल. काय असेल तर चुकीचं स्टेटमेंट विचारलं होतं. मग जर चारही ऑप्शन पाहिले तर दरडोई उत्पन्नातील वाढ व शहरीकरण यांचा सकारात्मक संबंध आहे. शहरीकरण व रोजगार वाढ यांच्यामध्ये सहसंबंध नाही. शहरीकरणासोबत लोकांच्या राहणीमानाच्या दर्जात वाढ होते. शहरीकरण व दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या यांच्यात नकारात्मक संबंध आहे. तर यामधलं प्रोबॅबली उत्तर असणार आहे शहरीकरणासोबत लोकांच्या राहणीमानाच्या दर्जामध्ये वाढ होते. हे जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं असणार आहे. का चुकीचं असणार आहे तर असं नाही आहे की शहरीकरण झालं म्हणजे लोकांच्या राहणीमानाच्या दर्जात वाढ झाली, कारण त्यांना रोजगार आहे की नाही. झोपडपट्टी राहतात. शहरामध्ये पाहिलं तर झोपडपट्ट्या पण भरपूर आहेत मुंबईसारख्या शहरामध्ये. सो काहीतरी इथे लॉजिक असेल, पण तिसरं उत्तर असेल. बघूया आपण आयोग याचं काय उत्तर देते. स्टील तिसऱ्या क्रमांकाचं जो ऑप्शन आहे तो आपण बरोबर आहे असं समजूया. ठीक आहे 2 किंवा 3 याचं उत्तर असू शकतं. तर बघूया आपण. त्याचबरोबर 22व्या क्रमांकाचा जो प्रश्न आहे या प्रश्नात जर पाहिलं तर भारतीय व्यापारी बँक प्रणाली जी आहे त्यामध्ये खालीलपैकी कोणता भाग हा बाजारपेठेचा कोणता भाग हा वृद्धिकारक व नफा मिळवून देणारा आहे असं विचारलेलं आहे. आता इथे जे शेअर मार्केट वगैरे जे खूप नॉलेज असतं त्यांनी म्युच्युअल फंड आन्सर दिला असणार आहे. तर काही हरकत नाही. रिटेल बँकिंग हे याचं उत्तर आहे. काय आहे रिटेल बँकिंग आहे. आणि आपल्याला यावरून कळतं की आयोगाचा आता पॅटर्न कसा होत चाललाय, बँकिंग विषयी क्वेश्चन कसे येत आहे. ठीक आहे सो हा पॅटर्न ओळखायला शिका. रिटेल बँकिंग हे याचं उत्तर आहे ऑप्शन 3. ठीक आहे पुढचा प्रश्न जो आहे तो भारतीय शेतीमधील उत्पादकता प्रामुख्याने 2 बाबीवर अवलंबून आहे. त्या कोणत्या बाबी. ठीक आहे आता यामध्ये जर पाहिलं 4 गोष्टी होत्या. मनुष्यबळ तर मनुष्यबळावरती काही अवलंबून नसते. ठीक आहे वाटलं असेल कोणाला तर चुकीचं आहे ते. तांत्रिक घटक, संस्थात्मक घटक आणि सिंचन सुविधा. ठीक आहे सिंचन सुविधा तर डेफिनेटली लागणारच आहे. मग कन्फ्युजन होतं तांत्रिक घटक आणि संस्थात्मक घटक. आता इथे विचारलंय काय हे मॅटर करतं. इथे काय विचारलंय तर उत्पादकता विचारली आहे, उत्पादन नाही. ठीक आहे प्रोडक्टिव्हिटी विचारलेली आहे. मग शेतीवरील उत्पादकता जी आहे ही कशावर तर सिंचन सुविधा आणि संस्थात्मक घटक जे आहे त्यावरती अवलंबून आहे. म्हणजेच ऑप्शन 4 फक्त क आणि ड हे आपलं उत्तर येत आहे. त्याचबरोबर पुढचा जो प्रश्न आहे 24व्या क्रमांकाचा त्यामध्ये काय म्हटलंय खालीलपैकी वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा 2003 ची कोणती उद्दिष्टे आहेत. ठीक आहे मग आता हे जे काही उद्दिष्ट दिलेली आहेत कालबद्ध कार्यक्रमाअंतर्गत सरकारी कर्जावर मर्यादा निश्चित करणे, महसुली तूट शून्य गाठणे आणि वित्तीय तूट कमी करणे, दीर्घकालीन समष्टी आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी शासनाला जबाबदार बनवणे, शासनाच्या आर्थिक कामकाजामध्ये पारदर्शकता सुधारणे, या ज्या गोष्टी आहेत या 4ही गोष्टी कशा आहेत बरोबर दिलेल्या आहेत. ही 4ही उद्दिष्टे त्यांची आहेत. 24वा प्रश्न जो आहे याचं उत्तर काय येते सर्व बरोबर ऑप्शन 2 हे याचं उत्तर आहे. त्याचबरोबर 25वा जो प्रश्न आहे जो तुम्हाला विचारला होता SEZ विषयी भारतातील विशेष आर्थिक क्षेत्र जे आहेत विशेष आर्थिक क्षेत्रांविषयी प्रश्न होता. तर कोणतं त्यांचं महत्त्वाचं उद्दिष्ट नाही आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे. ठीक आहे तर हे लगेच आपल्याला कळायला पाहिजे. स्पेशल इकॉनॉमिक झोन आहे शेतीचा विकास तर ऑब्व्हियसली त्यांचं उद्दिष्ट नसणार आहे. बाकी तिन्ही त्यांची उद्दिष्ट आहेत. ठीक आहे महत्त्वाचं उद्दिष्ट नाही आहे शेतीचा विकास हे लक्षात ठेवा. सो ऑप्शन 3 हे याचं उत्तर येत आहे. आता पुढचा जो प्रश्न होता 26वा प्रश्न तो आपल्याला बालमृत्यू विषयी विचारला गेला होता. कशाविषयी बालमृत्यू व्याख्या पाठ करायची होती. खूप वेळा सांगितलेला आहे. इथे ज्यांना ही डेफिनेशन पाठ आहे त्यांचं उत्तर बरोबर आलं असणार आहे. बालमृत्यू दर हा काय असतो तर भौगोलिक क्षेत्रातील एका वर्षाच्या कालावधीमध्ये 100 जिवंत जन्मामागे एका वर्षातील बालकांचा किंवा 1 वयाखालील मुलांचा झालेला जो मृत्यू असतो त्या मृत्यूंची संख्या काय असते बालमृत्यू असतं. तर 1 वर्ष ऑप्शन 1 हे तुमचं उत्तर आहे. ठीक आहे
सो आपण 26वा प्रश्न पाहिला. 27वा प्रश्न बघूया. इकॉनॉमी चालू आहे. मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम आर्थिक सर्वेक्षण 2020-21 यांच्या मते आर्थिक पुनर्प्राप्तीचे स्वरूप कसे असू शकते. तर हे ज्याला माहिती आहे, ज्याने वाचलंय तोच हे उत्तर देऊ शकत होता. काही इथे अंदाज वगैरे लावू शकत नव्हतो आपण. व्ही आकार कसं सांगितलेला आहे त्यांनी, व्ही आकार ऑप्शन 3 हे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न जो आहे तो बघूया. भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्प 2020 नुसार कर प्राप्त उत्पन्नासाठी आयकर दर पातळी किती टक्क्यांपर्यंत आहे. इन्कम टॅक्सचे रेट्स काय आहेत तर 5 ते 30% काय करावं लागतो, इन्कम टॅक्स पे करावा लागतो. बरोबर. जो 5 ते 30% ही काय आहे दर पातळी सांगितलेली आहे. ठीक आहे. मग ऑप्शन काय येतं 3 येतं याचं ऑप्शन. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. मग भारतातील कौटुंबिक क्षेत्राला पुरवली जाणारी वीज जगात सर्वात स्वस्त आहे. भारतातील उद्योगांचा विजेचा दर जगात सर्वात जास्त आहे. भारतातील वीज वितरणाचा खर्च परतावा समाधानकारक आहे. सो हा जो 29व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, विजेचा जो दर वगैरे आपल्याला म्हटलेला आहे, तर यामधलं ऑप्शन अ आणि ब म्हणजे फक्त अ आणि ब ऑप्शन 1 जे आहे ते काय आहे ते बरोबर आहे. ठीक आहे. भारतातील उद्योगांचा विजेचा दर जगात सर्वात जास्त आहे जे म्हटलेलं आहे स्टेटमेंट काय आहे चुकीचं आहे. सॉरी, हे जे स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे. भारतातील वीज वितरणाचा खर्च परतावा जो समाधानकारक आहे हे जे म्हटलेलं आहे स्टेटमेंट काय आहे चुकीचं आहे. क स्टेटमेंट काय आहे चुकीचं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर आपण शेवटचा जो प्रश्न आहे इकॉनॉमी मधला तो बघूया, जो विचारला होता आंतरराष्ट्रीय व्यापाराशी संबंधित. तर आंतरराष्ट्रीय व्यापार हा देशामधील वस्तू आणि सेवांच्या किमतीमधील फरकांवरती आधारित आहे हे म्हटलंय. त्याचबरोबर दुसरं स्टेटमेंट काय दिलंय, व्यापाराच्या अटी ज्या आहेत त्या अटी वस्तूच्या निर्यात आणि आयातीच्या विनिमय गुणोत्तर किंवा त्याच्या किमतीच्या गुणोत्तरांच्या संदर्भात घेतात. ठीक आहे. तसंच म्हटलंय क मध्ये क स्टेटमेंट दिलंय, आंतरराष्ट्रीय व्यापारातील व्यवहार शेषाच्या नोंदी दुहेरी नोंद पद्धतीने केल्या जातात. आता थोडंसं या प्रश्नामध्ये काय होतंय, हे जे क स्टेटमेंट दिलेलं आहे की आंतरराष्ट्रीय व्यापारातील व्यवहार शेषाच्या नोंदी दुहेरी नोंद पद्धतीने केल्या जात आहे. तर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आता इंडियामध्ये दुहेरी नोंद पद्धतीने केलं जातं, पण मग काही ठिकाणी एकेरी पद्धतीने सुद्धा केलं जातं. तर इथे स्पेशली भारत मेन्शन नाही केलंय, पण जर उत्तर आपण तसं लिहिलं तर मग वरील सर्व घेऊया याचं ऑप्शन 1. आता बघूया आयोग याचं काय उत्तर देते. ठीक आहे. कारण भारतात तर दुहेरी नोंद पद्धतीनेच सुरू केलं आहे किंवा त्याच पद्धतीने ते केलं जात आहे. मग वरील सर्व पर्याय 1 याचं उत्तर काय आहे बरोबर आहे. सो अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे इकॉनॉमी पर्यंत क्वेश्चन पाहिलेले आहेत. यानंतर आपल्याला विज्ञान या विषयाचे प्रश्न बघायचे आहेत. तर आता आपण विज्ञानावरचे प्रश्न बघत आहोत. विज्ञानामध्ये 31व्या क्रमांकाचा जो प्रश्न आहे तो काय आहे, पहिलाच प्रश्न विज्ञानातला, तर 0.025 इलेक्ट्रॉन वोल्ट इतकी ऊर्जा असलेला न्यूट्रॉन म्हणजे कोणता न्यूट्रॉन. तर तो आहे औष्णिक न्यूट्रॉन. नंबर 1 ऑप्शन आपलं बरोबर येतंय. ठीक आहे. हे माहिती असलं पाहिजे तरच उत्तर बरोबर येणार आहे. त्याचबरोबर पुढचा प्रश्न काय आहे, कमी तापमानाच्या वस्तूतून उच्च तापमानातील वस्तूमध्ये उष्णतेचं जे स्थानांतरण होतं ते अशक्य आहे किंवा मग दोन्ही वस्तू संपर्कात ठेवून शक्य आहे की काही बाह्य कार्य करून ते शक्य आहे किंवा यापैकी नाही. ठीक आहे. तर बघा अशक्य तर नाहीये. ठीक आहे. अशक्य तर नाहीये, पॉसिबल आहे, पण लगेच दोन्ही वस्तू संपर्कात ठेवून पॉसिबल आहे का, तर तसं नाहीये. काहीतरी बाह्य आपल्याला कार्य करावं लागणार आहे. बाह्य कार्य म्हणजे काय करावं लागणार आहे आपल्याला, तर ज्यावेळी आपण एक्सटर्नल फोर्स लावू त्या वस्तूवरती काहीतरी क्रिया करू, त्यांचं विस्थापन करू, तेव्हा ते होणार आहे. म्हणून इथे उत्तर काय येतंय क्रमांक 3चं उत्तर येतंय की बाह्य कार्य करून ते शक्य आहे. ठीक आहे. यापैकी नाही हे ऑप्शन नाहीये. ठीक आहे. हे उत्तर येत नाही. लगेच यापैकी नाही बघून टिक नाही करायचं, ते उत्तर येत नाही. पुढचा प्रश्न आहे ध्वनीची कमीत कमी श्रवणीय वारंवारता म्हणजे. आता इथे जर प्रश्न व्यवस्थित वाचला असता तरी लॉजिकली उत्तर देऊ शकत होतो. कमीत कमी श्रवणीय वारंवारता म्हणजेच काय, तर तिची कमीत कमी मर्यादा, ध्वनीची श्रवण क्षमतेची कमीत कमी मर्यादा म्हणजे न्यूनतम मर्यादा. ऑप्शन दुसरा जो आहे तो आपलं उत्तर इथे लगेच निघतंय. ठीक आहे. ध्वनी श्रवण क्षमतेची न्यूनतम मर्यादा. त्याचबरोबर पुढचा जो प्रश्न आहे तो हिऱ्याविषयी होतं की हिरा हा डॅश डॅश आहे, धात्विक स्फटिक आहे, आयनिक स्फटिक आहे, रेणू स्फटिक आहे की सहसंयोजी स्फटिक आहे. जेव्हा मी हिरा शिकवलं होतं केमिस्ट्रीची व्हिडिओ पाहिले असेल तर हिरा कसा आहे, सहसंयोजी स्फटिक आहे. ठीक आहे. त्याचबरोबर पुढचा जो प्रश्न आहे 35व्या क्रमांकाचा बघा, सहसंयोजी सेकंड नंबर ऑप्शन आहे. सेकंड ऑप्शन बरोबर आहे हिऱ्याच्या क्वेश्चनचं.
पुढचा जो प्रश्न आहे त्यामध्ये तुम्हाला म्हटलं होतं की जे मिश्र धातू आहे, तर कोणते मिश्र धातू आहे जे विमान आणि ऑटोमोबाईलमध्ये त्याचा वापर केला जातो, त्याचे जे काही उच्च सामर्थ्य आणि उच्च सामर्थ्य ते वजन गुणोत्तर असं प्रामुख्याने त्याचा वापर केला जातो, तर याची शिफारस केली जाते. कोणत्या? तर ॲल्युमिनियम जे आहे ते ॲल्युमिनियमचा वापर केला जातो, हलके ॲल्युमिनियम जे असतं त्याचा वापर केला जातो. ऑप्शन 4 हे उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न जर पाहिला तर त्यामध्ये म्हटलंय खालचं जे वातावरण आहे या वातावरणामध्ये हायड्रोकार्बन आणि नायट्रोजन ऑक्साईड जे आहे यांची जेव्हा अभिक्रिया होते आणि त्यापासून जे धूर तयार होतं, स्मॉग तयार होतं, बरोबर. तर त्या स्मॉग तयार झाल्यानंतर ही जी काही क्रिया आहे या क्रियेमध्ये कोणती दुय्यम उत्पादके तयार होत आहे हे विचारलेलं आहे. तर बघा यामध्ये ओझोन तर आपल्याला माहितीच असलं पाहिजे, वातावरणात ओझोन, बरोबर. तर ओझोन तर असणार आहे, म्हणजे पहिला ऑप्शन आणि चौथ्या ऑप्शन मध्येच आपलं कन्फ्युजन राहतं. तर इथे एक लक्षात घ्या की अल्डिहाइड सोबतच इथे कीटोन आणि पॅराएक्सिल नायट्रेट सुद्धा काय होतं, तयार होतं. ऑप्शन 4 हे या प्रश्नाचं उत्तर होतं. ठीक आहे. त्याचबरोबर 37वा प्रश्न जो होता तो अमिबा विषयी होता की अमिबा हा प्रोटोझोअन प्राणी आहे. का आहे अमिबा प्रोटोझोअन? कारण तो एकपेशीय प्राणी आहे आणि त्यांच्यामध्ये उती आणि अवयव नसतात. त्याचबरोबर सर्व जे प्राणी आहेत त्या प्राण्यांमध्ये प्राचीन आणि सामान्य असा अमिबा आहे. तसंच अमिबा हालचालीसाठी छद्म पादाचा सुद्धा वापर करतो. हे तिन्ही विधाने कसे आहेत, बरोबर आहेत. अंगावर छिद्रे असलेला प्राणी हे जे विधान दिलेलं आहे हे चुकीचं आहे. स्पॉन्जेस नाही येते, काय आहे, अमिबा आहे. ठीक आहे. अंगावर छिद्रे नसतात, पोर नसतात. ठीक आहे. मग याचं ऑप्शन काय येईल, तिसऱ्या क्रमांकाचं फक्त अ, ब आणि क हे याचं उत्तर येतं अमिबाचं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण 38व्या क्रमांकाचा. खालीलपैकी कोणती जोडी किंवा जोड्या वन्य प्राण्यांची नावे आणि वैज्ञानिक नावे या संदर्भात बरोबर आहेत? मग मी ही सर्व नावं घेतली होती. ठीक आहे. आय थिंक नसेल, यात जर घेतलंच नसेल तर थामिन हरिणचं आपण नाव घेतलं नसेल कदाचित, किंवा असेलही. सो एकदा चेक करूया आपण, कळेल तुम्हाला उद्या. पण बाकी तर तिन्ही नावं घेतली होती आणि तिन्ही नावं घेतलेली आहेत, तिन्ही ऑप्शन बरोबर. असं फक्त एकच आहे की चौथा ऑप्शन ज्यामध्ये तिन्ही इन्क्लूड होत आहे, वरीलपैकी सर्व बरोबर आहेत. आशियाई सिंह जे आहे ज्याला पॅन्थेरा लिओपर्सिका म्हटलं जातं, सायंटिफिक नाव, वैज्ञानिक नाव पट्टेरी वाघ जे आहे. आता पट्टेरी वाघ लगेच वेगळं काहीतरी असं नाही विचार करायचा, वाघ आहे. ठीक आहे. पॅन्थेरा टायग्रिस. भारतीय गेंडा रायनोसिरस युनिकोर्निस. ठीक आहे. त्याचबरोबर थामिन हरिण सर्वस हिल्दी. आता इथे रायनो म्हणजे गेंडा आहे तर आपल्याला माहिती आहे, सो रायनोसिरस हे लॉजिक लावून पण आपण हे उत्तर देऊ शकत होतो. ठीक आहे. त्याचबरोबर पुढचा जो प्रश्न आहे ह्याचं उत्तर काय, वरीलपैकी सर्व. ठीक आहे. वरीलपैकी सर्व, ऑप्शन 4 हे उत्तर येतं. त्या जोड्या आहेत सायंटिफिक नावांच्या. पुढचा प्रश्न बघूया आपण 39व्या क्रमांकाचा. तर हा जो प्रश्न आहे इथे तुम्हाला मेन आयोगाने कोणत्या प्रकारे प्रश्न विचारलाय हे समजणं गरजेचं होतं. आयोगाने भाषा जी आहे ती थोडी वेगळी वापरलेली आहे, चेंज झालेली आहे. सो इथे खूप जणांचं कन्फ्युजन झालं असणार आहे. हा प्रश्न जो होता तो होता की खालीलपैकी कोणत्या प्राणी समूहाने किंवा समूहांनी प्रथमतः जमिनीवर जीवनाचा अवलंब केला. आता यात आपल्याला असं वाटलं असणार आहे सुरुवातीला की कोणता प्राणी समूह आहे की ज्याने जमिनीवर जीवन जगायला सुरुवात केलं. मग आपण म्हटलं असणार आहे सरपटणारे प्राणी. पण सरपटणारे प्राणी याचं उत्तर नाही, याचं उत्तर आहे उभयचर प्राणी, ॲम्फिबियन्स. फक्त ब आणि का हे उत्तर आहे. ऑप्शन 4 उत्तर आहे. तर जमिनीवर जीवनाचा प्रथमतः अवलंबन म्हणजे ते कुठून तरी जमिनीवर आल्यात, तर उभयचर जे आहेत ते पाण्यातून जमिनीवर आलेले आहेत, म्हणून त्यांनी जमिनीवर प्रथमतः जीवनाचा अवलंब केलेला आहे. ठीक आहे. सो याचा ऑप्शन फक्त ब, 4 ऑप्शन काय आहे, चौथा पर्याय बरोबर आहे. पुढचा जो प्रश्न आहे इथे सुद्धा आपलं खूप लॉस झालेला असेल कदाचित. हा प्रश्न सुद्धा तुम्ही खूप कॉन्फिडन्सनी थिओफ्रास्टस उत्तर दिलं असणार आहे. आय नो काही तरी थोडीफार तर मुलं असतीलच. वनस्पतींची नैसर्गिक वर्गीकरण पद्धती कोणी शोधून काढली? तर वनस्पतींची नैसर्गिक वर्गीकरण पद्धती विचारलेली आहे. वनस्पतींचं वर्गीकरण नाही म्हटलंय. ठीक आहे. वनस्पतींची नैसर्गिक वर्गीकरण पद्धती जी आहे ती बेंथम व हुकर यांनी शोधून काढलेली आहे. ऑप्शन 2 हे याचं उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न जो आहे तो कोणता आहे, तर गव्हावरील तांबेरा रोग जो आहे त्यासाठी काय कारणीभूत आहे. ठीक आहे. त्यासाठी कारणीभूत ऑर्गॅनिझम कोणता आहे, तर त्यासाठी कोण कारणीभूत आहे, तर पॅक्सिनिया ग्रामिनी ट्रिटिकाय. ऑप्शन 1 हे याचं उत्तर आहे, ग्रामिनी ट्रिटिकाय. ठीक आहे. ते कारणीभूत आहे. सो हे माहिती असलं तरच उत्तर निघणार होतं. इथे काही आपण सायन्स असा विषय आहे की जिथे फार टुक्के नाही चालत, माहिती असावं लागतं, फॅक्ट्स असतात मोस्टली, का काही
गोष्टी ज्या आहेत ते त्याचे डिटेल्स असतात, ठीक आहे. सो ते आपल्याला माहिती असल्या तर उत्तर निघतं, अदरवाईज आपलं चुकणार आहे. आणि सायन्स थोडं रिस्की असतं, ज्यांचा अभ्यास आहे त्यांचा स्कोर सायन्समध्ये येणार, ज्यांचा नाही आहे ते डेफिनेटली चुकणार, ठीक आहे. 42व्या क्रमांकाचा एक जो प्रश्न आहे तो मध्ये एक स्किप झालाय, तो आपण पुढे घेतलेला असेल किंवा मी तुम्हाला आताच म्हणते की 42व्या क्रमांकाचा जो प्रश्न आहे हा शेतीमध्ये भूगर्भातील जे भूजल आहे ते खालीलपैकी कोणत्या घटकामध्ये पाझरते हे विचारलं होतं. आता भूजल आहे, भूजल म्हणजे जमिनीतील ग्राउंड वॉटर, ऑब्व्हियसली ते कशामध्ये येणार आहे, कालव्यामध्ये येणार आहे का नाही, ते कालव्यामध्ये कसं येणार, विहिरीमध्येच येणार आहे. ते कशामध्ये येणार आहे, विहिरीमध्ये येणार आहे. टाकी तर हे असलं पांचट ऑप्शन आहे, टाकी तर कधीच नाही येणार, ठीक आहे. तलाव विहीर कन्फ्यूज झाला असेल, पाझर तलाव वगैरे ऐकलं असेल त्यामुळे, पण ते विहिरीमध्ये येणार आहे. कशामध्ये येणार आहे, विहिरीमध्ये येणार आहे, ठीक आहे. विहीर याचं उत्तर होतं 42व्या क्रमांकाच्या प्रश्नाचं. पुढचा प्रश्न बघूया आपण सायन्स मधला. तर ते म्हटलंय खालीलपैकी कोणतं कोलेस्ट्रॉल हे चांगलं कोलेस्टेरॉल आहे. काय म्हटलंय, चांगलं कोलेस्टेरॉल कोणतं, तर याचं ऑप्शन आहे एचडीएल कोलेस्टेरॉल. ऑप्शन 4 हे याचं उत्तर येतंय. पर्याय चौथं बरोबर आहे, एचडीएल कोलेस्टेरॉल, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. मूत्रपिंड म्हणजेच जेव्हा किडनी ट्युब्युलर पुनर्शोषण अयशस्वी होते तेव्हा भरपूर लघवी होते. या रोगाला म्हणजे या चयापचय विकाराला काय म्हणतात, ठीक आहे. तर जेव्हा असं काही होतं तर भरपूर लघवी होते, लगेच आपल्याला डोक्यात येतं की डायबेटीज, मधुमेह तर आहे, पण मग मधुमेहात सुद्धा दोन प्रकार आहेत, डायबेटीज मलाइटस, मधुमेह मेलिटस आणि मधुमेह इन्सिपिडस, ठीक आहे. तर याचं उत्तर काय आहे, चयापचय विकार मधुमेह इन्सिपिडस, ठीक आहे. दुसऱ्या क्रमांकाचं ऑप्शन बरोबर आहे. आणि सायन्स मधला शेवटचा जो प्रश्न होता, खालीलपैकी कोणती लस तोंडावाटे दिली जाते, घेतलं होतं मी लेक्चरमध्ये. तर सॅबिन ही जी लस आहे, ठीक आहे, पोलिओची लस आहे, सॅबिन ही जी लस आहे ही काय केली जाते, तोंडावाटे दिली जाते. साल्क इंजेक्शन मधून दिली जाते, सॅबिन तोंडावाटे दिली जाते, बाकी सर्व इंजेक्शनने दिल्या जातात. सो सॅबिन हे याचं बरोबर आन्सर होतं. ऑप्शन 2 हे 45व्या क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर येते. मग आपण विज्ञान जे आहे ते पाहिलेलं आहे. आता आपण सीसॅट कडे वळूया. बघा एक गोष्ट लक्षात घ्या, इथे मी सीसॅटचे तुम्हाला उत्तरं सांगणार आहे, एक्सप्लेनेशन काही याचे मॅथ सोडून वगैरे नाही सांगणार आहे. आपण आन्सर की बघतोय, आपल्याला वेळ नाही घालवायचा आहे, सो तुम्ही पटापट चेक करू शकता, ठीक आहे. बाकी तर मी तुम्हाला गॅरंटी देते की या सर्वच्या सर्व प्रश्नांमधून, आता इथे जर तुम्ही पाहिलं तर विज्ञानावर 14 प्रश्न विचारले गेले होते, त्यातले बरेचसे प्रश्न आपल्या लेक्चरमधून कव्हर झालेत, पण सीसॅट मधले 15च्या 15 प्रश्न आपल्या लेक्चरमधून आपल्या बॅचमधून कव्हर झालेले आहेत, सर्व घेतलेलं आहे, ठीक आहे. आणि जे घेतलं नव्हतं परम्युटेशन, कॉम्बिनेशन आणि प्रोबॅबिलिटी या तिन्ही टॉपिकवर प्रश्न विचारला गेला नाहीये, सो तेवढंच राहिलं होतं, बाकी सर्व मी घेतलेलं आहे, ठीक आहे. सो हे 15 प्रश्न तुमचे बॅचमधून कव्हर झाले असते जर तुम्ही ते सर्व व्हिडिओ पाहिले असतील तर, ठीक आहे. मी उत्तरं सांगणार आहे, थोडंसं लॉजिक सांगेल त्यामागे काय आहे डेफिनेटली. सो पहिला प्रश्न काय आहे सीसॅट मधला, की ते मंदिरामध्ये एक जण जातो, मग 24 पायऱ्या आहेत, तर 24 पायऱ्यांवरती प्रत्येक पायरीच्या क्रमांका एवढी फुलं ठेवली आणि मग त्यानंतर त्याने काय केलं, देवाला 9 फुले वाहिली, ठीक आहे. त्याबरोबर ते दिल्यानंतर सुद्धा 17 उरली, म्हणजे 9 आणि 17 जी आहे ती नंतर ऍड करायची होती. एन वाला फॉर्म्युला जो आहे आपला नैसर्गिक संख्यांचा, तो फॉर्म्युला इथे वापरायचा होता, किंवा फॉर्म्युला नसता लक्षात तर तुम्ही 24 पायऱ्यांसाठी 1 + 2 + 3, पण वेळ नसतो तेवढा, पण ज्यांना वेळ पुरला असेल त्यांनी हे केलं असतं तरी चाललं असतं. 24 पर्यंत काउंट करून पुन्हा 7 ऍड करून पुन्हा 9 ऍड करून 17 ऍड करायचे होते. 326 याचं उत्तर येते ऑप्शन 4, ठीक आहे. सो 46 नंबरचं उत्तर काय आहे, ऑप्शन 4. पुढचा प्रश्न जो होता तो दिशा ज्ञान चाचणीवरती होता, घेतलेला आहे. तो सुरुवातीला उत्तरेकडे तोंड करून असतो, मग त्याची दिशा दिली. आता यामध्ये तुम्हाला जे काही डिस्टन्स दिले होते ते थोडेसे कन्फ्यूज करायला दिले होते. डिस्टन्स मॅटर नाही करत आहे, जे काही 30 किलोमीटर, 40 किलोमीटर, प्लस 35, 20 किलोमीटर डझंट मॅटर. दिशा बघायची होती, दिशा येते शेवटी त्याची दक्षिण दिशा. ऑप्शन 4 इथे उत्तर येतंय, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. काय म्हटलंय, तर 5 विधाने दिली होती, त्यामधून 3 विधाने अशी निवडायची होती की एक विशिष्ट क्रमाने त्याचा हे लागतं की शेवटचं जे विधान असेल त्यांच्या सुरुवातीच्या 2 विधानांवरून आपण ते अनुमान काढू शकतो. अमितचं जे विधान होतं, अमित मुलगा आहे, काही मुले क्रिकेट खेळत नाहीत, कोणतीही मुलगी क्रिकेट खेळत नाही आणि अमित क्रिकेट खेळतो. जे सर्व क्रिकेट खेळतात ती मुले आहेत, ठीक आहे. मग यामधून आपल्याला काय करायचं होतं, इथे आपण डायरेक्टली उत्तर काढू शकत होतो का, नाही, आपल्याला ऑप्शन थ्रू जायचं होतं. सो ऑप्शन मध्ये शेवटचं ऑप्शन जे होतं तेच आपलं उत्तर होतं, ई, ड आणि अ. हे जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ते उत्तर येत होतं. का, कारण ई हे जे स्टेटमेंट होतं ते काय होतं, जे सर्व क्रिकेट खेळतात ती मुले आहेत, म्हणजे क्रिकेट खेळणारी सर्व काय आहेत, मुले आहेत. आणि ड काय होतं, ड होतं अमित क्रिकेट खेळतो.
क्रिकेट खेळणारी सगळी मुले आहेत आणि अमित क्रिकेट खेळतो. मग पुढचं विधान काय दिलं त्यांनी, जे की अमित मुलगा आहे. तर अमित मुलगा आहे हे आपल्याला पहिल्या दोन विधानांवरून कळतं, कारण मुलेच क्रिकेट खेळतंय आणि अमित क्रिकेट खेळतोय म्हणजे काय असेल, डेफिनेटली अमित मुलगा असणार आहे. ठीक आहे, सो ऑप्शन 4 हे त्याचं उत्तर होतं. पुढचा प्रश्न जो आहे तो म्हटला होता तुम्हाला की एका 100 विद्यार्थ्यांच्या वर्गामध्ये 40 विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले, 60 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले, 8 विद्यार्थी गणित व इंग्रजी या दोन्ही विषयात अणुउत्तीर्ण झाले, तर किती विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले आहेत. सेम प्रश्न जो आहे तो सेम फॉर्म्युला, हा जो फॉर्म्युला आता सांगणार आहे तो पुढे 2-3 प्रश्नांसाठी यूज करायचा होता. xy/ax + y. ठीक आहे, या फॉर्म्युलावरून हे उत्तर निघत होतं. मग x + y करून ही जी व्हॅल्यू येणार होती, सपोज ही जी व्हॅल्यू येईल z, या व्हॅल्यूमधून आपल्याला काय करायचं होतं, तर या व्हॅल्यूमधून आपल्याला वजा करायचं होतं. किती उत्तर, तर तुमचं जे 100 मधून जे आपण व्हॅल्यू काढणार आहोत, ठीक आहे, ती जी व्हॅल्यू येईल मग ती 100 मधून वजा करून जे अणुउत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत त्यामधून वजा करून पुन्हा 8 आपल्याला जे दोन्ही विषयात अणुउत्तीर्ण झाले त्यांना वजा करायचं होतं. त्याचं फायनल उत्तर जे आहे ते 8 येत होतं. ठीक आहे, स्पष्टीकरण मी तुम्हाला याआधी याचं दिलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही जर आपले लेक्चर्स पाहिले त्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न मी खूप सारे घेतलेले आहेत. उत्तर येतं याचं किती, 8. ठीक आहे, तर 49व्या क्रमांकाचं हे प्रश्न होतं. दोन्ही विषयात उत्तीर्ण 8. 3 ऑप्शन जे आहे ते तिसरं ऑप्शन करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे 50वा, ज्यामध्ये म्हटलंय की एका प्रतलात 8 बिंदू आहेत, त्यातील कोणतेही 3 बिंदू एकरेषीय नाहीत. एका वेळी 2 बिंदूंना जोडणाऱ्या रेषा काढल्या तर अशा किती रेषा काढता येतील. आकृतीच्या लेक्चर्समध्ये झालं होतं, 28 रेषा अशा काढता येतील. किती, 28 रेषा. ऑप्शन 4 बरोबर आहे. ठीक आहे, 51वा प्रश्न बघूया आपण. 51 क्रमांकाच्या प्रश्नामध्ये वेळेचं म्हटलंय, घड्याळाचं म्हटलंय, हे सुद्धा शिकवलं होतं. एखादं पुढे असेल तर कसं काउंट करायचं, मागे असेल तर कसं काउंट करायचं. फक्त इथे नीट वाचायचं होतं की नीरजचे जे घड्याळ आहे ते एका दिवसात 5.5 मिनिटं पुढे जातंय. एका दिवसात तेवढं जातंय, तर एका दिवसात असतात 24 तास. 24 तासात 5.5 मिनिटे पुढे जातंय. म्हणजे जर आपण काउंट केलं तर 12 तासामध्ये 5.5च्या अर्ध म्हणजे 2 पॉईंट समथिंग येणार आहे, 2.75. ठीक आहे, 2.75 मिनिटं म्हणजे 2.75 मिनिटं ते 12 तासात पुढे जाईल. आणि आपल्याला काय म्हटलंय, पियुषचं घड्याळ दर तासाला 35 सेकंद मागे पडतंय, तर दर तासाला त्याचं 35 सेकंद मागे पडते. मग पुढे काय म्हटलं होतं, सकाळी 8 वाजता घड्याळ बरोबर लावले तर त्याच दिवशी रात्री 12 वाजता नीरजचे घड्याळ पियुषच्या घड्याळापेक्षा किती मिनिटे पुढे असणार आहे. म्हणजे टोटल जर सकाळी 8 पासून रात्री 12ची वेळ मोजली तर 16 तासांचा फरक आहे. मग 16 तासांवरून हे दोन्ही कॅल्क्युलेशन करून बेरीज करायची होती. उत्तर येत होतं 13 मिनिटे. ऑप्शन 2 हे तुमचं उत्तर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न काय होता, वेन आकृतीशी संबंधित शिक्षक, लेखक, विवाहित व्यक्ती यांच्याशी संबंधित वेन आकृती निवडायची होती. आता यामध्ये असा जेव्हा प्रश्न दिला जातो तर वेन आकृती जी आहे, तुम्ही 2 गोष्टीत कन्फ्यूज होऊ शकता, एक तर ही आणि दुसरी ही. तुम्ही म्हणणार की काही संबंध सांगितलेला नाही तर कसा लावणार, पण लक्षात घ्या त्यांनी दिलेला आहे याचाच अर्थ यामध्ये काहीतरी संबंध आहे. ठीक आहे, मग काय तर विवाहित व्यक्ती, लेखक आणि शिक्षक. ठीक आहे, म्हणजे काही शिक्षक लेखक असतील, काही लेखक विवाहित व्यक्ती असतील, काही विवाहित व्यक्ती शिक्षक सुद्धा असतील. सो हे तिघांचा जो संबंध आहे काही काही करून येत आहे. सो ऑप्शन 1 जी आकृती होती ती आकृती आपली बरोबर होती, वेन आकृती. पुढचा प्रश्न गॉडफादर, सगळ्यात सोपा प्रश्न, काही एफर्ट्स नव्हते. मी तुम्हाला म्हटलं होतं की सुरुवातीला जेव्हा 10-5 मिनिटं आधी पेपर दिला जातो शेवटी ABCD लिहून ठेवा आन्सर, तुमच्या ज्या प्रश्नपत्रिका आहे त्याच्या रफ पेजवर, जेणेकरून प्रश्न आला तर उत्तर निघेल. सो तेच करायचं होतं, लगेच बघून विदिन अ सेकंड्स उत्तर निघत होतं आपलं. ठीक आहे, गॉडफादरचं जे काही होतं 7, 15, 4, 6, 1, 20, 8, 5, 18 डिनोमिनेट केलेले होते. 1, 2, 3 आपण जे ABCDला नंबर देतो त्यावरून हे आलेलं आहे. ऑप्शन 4 याचं उत्तर येत होतं. पुढचा प्रश्न जो आहे 54व्या क्रमांकाचा, तो माहिती आणि गृहीतकांवरती विचारलेला प्रश्न होता. आता यामध्ये काय म्हटलं होतं, जी काही घटना त्यांनी दिलेली होती, माहिती दिलेली होती ती सत्य समजायची होती. ठीक आहे, मग काय म्हटलं होतं पहिल्या विधानात, तर श्री हरी आगीत मारले गेले. ठीक आहे, दुसरं विधान होतं कंपनीमध्ये आग लागली. मग आता कंपनीमध्ये आग लागले त्याच आगीत ते मारले गेले आहेत. म्हणजेच 1 हा परिणाम आहे, 2 हे त्याचं प्रमुख कारण आहे. ठीक आहे, कंपनीमध्ये आग लागणं हे श्रीहरीच्या मरण्याचं कारण आहे. म्हणून ऑप्शन 1 हे काय होतं आपलं उत्तर होतं 54चं. ठीक आहे, ऑप्शन 1 हे उत्तर आहे 54चं. 55व्या क्रमांकाचा प्रश्न जो आहे त्यामधून आपल्याला विसंगत पर्याय निवडायचा होता. तर यामधला विसंगत पर्याय जो आहे तो 324 3 ऑप्शन आहे. ठीक आहे, कसोट्या मी शिकवल्या होत्या. त्याचबरोबर पुढचा प्रश्न बघूया आपण. नीरजने एकूण 60 किलोमीटर अंतरापैकी
बघा इतका इंटरेस्टिंग प्रश्न आहे की अंतर वेळ वेगच्या आपल्या बॅचमध्ये आपले लेक्चर झाले होते त्यामध्ये मी सेम क्वेश्चन घेतला होता. अंतर वेळ वेग टी आपल्याला डिस्टन्स 1 डिस्टन्स 2 डिस्टन्स 3 यावरून मग स्पीड 1 स्पीड 2 स्पीड 3 या गोष्टीवरून आपल्याला काय करायचं होतं सरासरी वेग काढायचा होता. ठीक आहे. सो त्यासाठी घेतलं होतं लेक्चर त्यावरून आपला सरासरी वेग निघत होता. तर याचं उत्तर येतं 12 किलोमीटर आणि हे जे आहे 12 किलोमीटर प्रति तास आहे. ठीक आहे. ऑप्शन 1 याचं उत्तर आहे. स्पीड डिस्टन्स टाइमचा क्वेश्चन होता. पुढचा प्रश्न जो होता तो काय होता तर नेहा एक काम 6 दिवसात पूर्ण करते आणि रेखा तेच काम 18 दिवसात पूर्ण करते. जर त्या दोघींनी एकत्र काम केले तर त्यांना ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील. XY/X + Y. ठीक आहे. काढायचं होतं किती दिवस लागतील. उत्तर निघत होतं 4.5. पहिला पर्याय बरोबर येतं. 4.5 याचं उत्तर येतं. पुढचा प्रश्न सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यांच्या संदर्भात होता. तर सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हे जे तुम्हाला दिलं होतं 1800 आणि 1890 यांच्यामधला डिफरन्स किती होता 90चा डिफरन्स होता. मधलं काय 2 वर्षाचं ते त्यांनी दिलं होतं. ठीक आहे. सो याला आपल्याला काय करायचं होतं याचं उत्तर काढायचं होतं डिवाइड वगैरे करून. हे मी तुम्हाला शिकवलं होतं दोन्ही मायनस करून त्याचं उत्तर काढायचं होतं. तर याचं उत्तर किती येतं याचं उत्तर येतं 10. ऑप्शन 1 हे तुमचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण 59व्या क्रमांकाचा. यामध्ये तुम्हाला म्हटलं होतं की कोणता उतरत्या क्रमाने लावायचा आहे. अपूर्णांक जेव्हा घेतले होते अपूर्णांकामध्ये मी क्लिअरली सांगितलं होतं की हे जे संख्या असतात अपूर्णांकात दिलेला आहे पण याला जेव्हा भाग लावतो तेव्हा 0 पॉईंट समथिंग उत्तर येणार आहे. मग इथे तुम्हाला जो सिक्वेन्स दिला 9/13 11/17 5/8 हे जे पर्याय आहे हा बरोबर पर्याय आहे 3ऱ्या क्रमांकाचा. ठीक आहे. सो यामध्ये काय होतं 13 ने 9ला जेव्हा भाग लावतो तेव्हा 0.6 समथिंग येणार. इथे पण 0.6 समथिंग येणार 0.6 समथिंग येणार आहे. इथली जी संख्या आहे ती मोठी येते त्यानंतर इथली संख्या आणि त्यानंतर इथली संख्या येत आहे. आय थिंक हे काहीतरी 75 येतं हे 45 येते आणि हे 628 वगैरे काहीतरी येते. सो कमी येते. भाग लावणं महत्त्वाचं होतं आणि हे भाग लावल्याशिवाय तुम्हाला कळालं नसतं याचं उत्तर काय येते. तुम्ही उत्तर चुकीचंच दिलं असतं. सो इथे भाग लावणं गरजेचं होतं. पुढे बघूया आपण शेवटचा जो सीसॅट मधला क्वेश्चन आहे. सीसॅट मध्ये आपल्याला मॅथ्स आणि रिजनिंगच असतं. ठीक आहे. सो शेवटचा प्रश्न जो आहे मॅथ्सचा हे सुद्धा घेतलं होतं. काय म्हटलंय प्रवेश शुल्कामुळे होणारा बदल. यामध्ये सुरुवातीला काय दिली होती घट दिली होती. नंतर काय दिली होती वाढ -x + y -xy/100. फॉर्म्युला यूज करा उत्तर निघतं -9 उत्तर येतं. वजा सुरुवातीला घट आहे नंतर वाढ आहे आणि उत्तर वजा आलंय याचाच अर्थ इथे काय असणार आहे ही घट असणार आहे. म्हणजे 9% काय झाला कमी झाला वाढ झाली नाही 9% काय झालं प्रवेश शुल्क कमी झालेला आहे. ठीक आहे. ऑप्शन 3 हे याचं उत्तर येते. उत्पन्नात 9% कमी झालेले आहे घट झालेली आहे. ठीक आहे. सो हे ऑप्शन टिक करायचं होतं. सो आपण सीसॅटचे मॅथ्स रिजनिंगचे जे काही प्रश्न होते ते पाहिलेले आहेत. आता आपल्याला करंट अफेअर्सचे जे प्रश्न आहेत ते बघायचे आहेत. सो करंट अफेअर्स जे आहेत चालू घडामोडी जे आहेत तर ते प्रश्न बघूया. आणि ते बघण्याआधी मी नक्कीच एक गोष्ट तुम्हाला सांगेल की करंटचे सुद्धा आपल्या बॅचमधून आपल्या लेक्चर्समधून कमीत कमी 10 प्रश्न तरी आले असणार आहेत. ठीक आहे. 15 टोटल प्रश्न होते यातले कमीत कमी 10 प्रश्न आपल्या बॅचमधून आलेले आहेत. सो तुम्हाला काय करायचे होते लेक्चर व्यवस्थित लक्षात ठेवायचे होते रिव्हिजन द्यायची होती. तर आपण बघूया काय प्रश्न आहेत करंटवरचे. ज्यांचा करंटचा अभ्यास नाही त्यांना नक्कीच हे प्रश्न खूप अननोन वाटले असतील टफ वाटले असणार आहे. पण ज्यांचा अभ्यास आहे त्यांना नक्कीच जमलं असेल टॅकल करायला. थोडंसं टफ होते पण ज्यांनी केला अभ्यास अगेन त्यांना सोपं गेलं असणार आहे. पहिलाच जो प्रश्न होता तो राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाशी संदर्भात होता. तर त्यांच्या अहवालावर संदर्भात होता की बालकासंबंधी गुन्ह्याची माहिती कशी आहे काय त्यांनी दिलेली आहे. तर यात जी विधाने तुम्हाला दिली होती त्या विधानांपैकी अ ब आणि क हे विधान फक्त बरोबर होतं. ऑप्शन 1 याचं उत्तर येतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊया. एड्स नियंत्रण विभाग हा खालीलपैकी टिंबटिंबमध्ये विलीन करण्यात आला असून आता तो राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना नाको म्हणून ओळखला जातो. ठीक आहे. तर याचं उत्तर काय आहे आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग. कशामध्ये आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग. ठीक आहे. ऑप्शन 2 हे याचं उत्तर येतं. पुढचा प्रश्न जो आहे तो कारागृह पर्यटन उपक्रम जो आहे तो उपक्रम कोणी राबवलेला आहे. भारतातील कोणतं पहिलं राज्य आहे. शाळा महाविद्यालय विद्यापीठ आणि शैक्षणिक आस्थापना तसेच नोंदणीकृत जे अशासकीय संस्था आहेत त्यांना देखील म्हणजे ती संस्थांनीही ऐतिहासिक ठिकाणे पाहता यावी या उद्देशाने ते राबवलेलं आहे. तर कोणतं राज्य आहे दिस इज नथिंग बट आपलं महाराष्ट्र राज्य आहे. ऑप्शन 3 हे याचं उत्तर होतं. ठीक आहे. तर महाराष्ट्र याचं उत्तर होतं.
बघा, जेव्हा कंबाईनमध्ये तुम्हाला मी काही ट्रिक्स आधी सांगितल्या सुद्धा होत्या, जेव्हा तुम्हाला कंबाईनमध्ये असे प्रश्न विचारले आहेत, नाही उत्तर येते, तर महाराष्ट्र असेल ऑप्शनमध्ये तर महाराष्ट्र टिक करा. ठीक आहे, रिस्क घ्यावी लागते कधी कधी. सो 64वा प्रश्न बघूया, ज्यामध्ये म्हटलं होतं निरीद्वारे सन्मानित दीनबंधू साहू यांचे कार्य खालीलप्रमाणे आहे. मग त्यांचे जे कार्य आहे ते दिलं होतं, त्यातील असत्य काय आहे हे विचारलं होतं, म्हणजे काय चुकीची माहिती आहे त्यांच्या कार्याविषयी. ठीक आहे, तर हे जे चारही स्टेटमेंट दिले होते, चारही स्टेटमेंट कसे होते, योग्य होते, त्यातलं काहीही चुकीचं नाहीये. ठीक आहे, समुद्रीय शैवालवर फार्मिंग द ओशियन नावाचे पुस्तक त्यांनी लिहिले होते. बायोडायव्हर्सिटी ऑफ लाईफ मेरी कॉमवर आधारित लघुपट बनवला होता. त्याचबरोबर इंटरनॅशनल सोसायटी फॉर एनर्जी एन्व्हायरमेंट अँड सस्टेनेबिलिटीमध्ये शिष्यवृत्ती व संशोधन केलं होतं आणि चिल्का प्रकल्पाच्या आधारे समुद्री शेतीचे प्रशिक्षण घेतलं होतं. सो या सर्व गोष्टी काय आहेत, योग्य आहेत, काहीही असत्य नाहीये, म्हणून वरीलपैकी एकही नाही हे आपलं उत्तर येते. ऑप्शन क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. ठीक आहे, त्याचबरोबर पुढचा जो प्रश्न आहे तो GSAT 30 विषयी विचारला गेला होता, सायन्स अँड टेक. तर करंट होतं त्यामधलं. काय म्हटलंय, तर GSAT 30ची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये आहेत. ठीक आहे, कोणती वैशिष्ट्ये आहेत हे विचारली होती. तर वजन त्याचं होतं 3357 किलोग्राम. उच्च गुणवत्तेची दूरदर्शन, दूरसंचार व प्रसारण सेवा देणारा 12 KU ब्रँड ट्रान्सपोर्टरने सुसज्ज असलेला आणि उच्च गुणवत्तेचा दळणवळण असा उपग्रह होतो. GSAT 30 होता. सो ऑप्शन 4 वरीलपैकी सर्व हे याचं उत्तर येत होतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न होता करंटमधला, सोनाली नवांगुल लिखित खालीलपैकी कोणत्या कादंबरीला 2021चा मराठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. स्वच्छंद, ड्रीम रनर, प्रकाश वाटा, मध्यरात्रीनंतरचे तास. तर मध्यरात्रीनंतरचे तास ही जी त्यांची कादंबरी आहे तिला मराठी साहित्य अकादमी पुरस्कार 2021 मिळालेला आहे. सो हे पाठ असणं गरजेचं होतं, माहिती असणं गरजेचं होतं. पुढचा जो प्रश्न आहे तर तो अभिजित बॅनर्जी यांच्या जीवन प्रवासावर विचारलेला आहे. आता हे नोबेल पुरस्काराचे विजेते होते 2019 मध्ये. बघा, म्हणजे करंटवरती तुम्हाला 2017, 2019, 2011ची जनगणना, सो या सर्व गोष्टींवरती प्रश्न विचारले आहेत. तुम्हाला आधीच्या गोष्टी सुद्धा इथे लक्षात ठेवायच्या होत्या. तर अभिजित बॅनर्जी यांचा एक जीवन प्रवास दिला होता आणि त्यातल्या त्यात आपल्याला म्हटलं होतं की त्याचा सिक्वेन्स लावा. सो खूप जास्त इथे आपल्याला माहिती असणं, पाठ असणं गरजेचं होतं. ठीक आहे, तर यांचा जो योग्य सिक्वेन्स होता तो ड क ब अ असा सिक्वेन्स आहे. 3 क्रमांकाचं ऑप्शन बरोबर येतंय. ठीक आहे, चेक करा तुमचं बरोबर आलंय की नाही. पुढचा प्रश्न जो आहे तो लिओनल मेसी यांच्या विषयी आहे की त्यांना 7व्यांदा कोणत्या पुरस्कारासाठी लिओनल मेसीची निवड झालेली होती. कधी 2021 मध्ये. तर बॅलेन डी ओर हे जे पुरस्कार आहे यासाठी निवड झाली होती. 4थ्या क्रमांकाचा ऑप्शन बरोबर आहे. आपल्या लेक्चरमध्ये हे सांगितलेलं होतं. ठीक आहे, बॅलेन डी ओर लिओनल मेसी. पुढचा प्रश्न काय आहे, अशोक चक्र पुरस्काराविषयी आहे. तर अशोक चक्र पुरस्कार जे आहे ते 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संदेश शांती काळातील वीरतेचे अशोक चक्र पुरस्कार कोणाला दिले होते. तर ते पुरस्कार जे आहे ते ASI बामुराम आणि पोलीस कॉन्स्टेबल अल्ताफ हुसेन यांना दिले होते. फक्त अ आणि ब हे आपलं उत्तर आहे, ऑप्शन 1. ठीक आहे, कोणाला दिलं होतं, ASI बाबूराम आणि ASI आहेत ते. ठीक आहे, आणि जे पोलीस कॉन्स्टेबल आहेत अल्ताफ हुसेन त्यांना दिलं होतं. त्याचबरोबर जर तुम्ही पाहिलं तर पुढचा प्रश्न जो आहे 70 क्रमांकाचा, तर यामध्ये किवी विषयी, किवी या फळाविषयी सांगितलं होतं. त्या फळाच्या लागवडीविषयी ॲक्च्युली दिलं होतं. तर किवी हे भारतातील पहिले प्रमाणित सेंद्रिय फळ आहे असं म्हटलं होतं. त्याचबरोबर प्रमाणित म्हणजे काय, फर्स्ट सर्टिफाईड ऑर्गॅनिक फ्रूट. ठीक आहे, आणि अरुणाचल प्रदेश हे किवी फळासाठी प्रमाणित सेंद्रिय फळाचा दर्जा प्राप्त करणारे देशातील पहिले राज्य आहे हे म्हटलं होतं. तर किवी हे पहिलं प्रमाणित सेंद्रिय फळ नाहीये भारतातलं, त्यामुळे ते स्टेटमेंट चुकीचं आहे. याचं उत्तर फक्त ब बरोबर आहे की अरुणाचल प्रदेशमध्ये किवी फळ जे आहे त्यासाठी प्रमाणित सेंद्रिय फळाचा दर्जा प्राप्त केलेला आहे आणि अरुणाचल प्रदेश काय पहिलं राज्य बनलेलं आहे. ठीक आहे, सो याचं उत्तर फक्त ब होतं, त्यामुळे पर्याय दुसरा जो आहे ते काय आहे, बरोबर आहे. ठीक आहे, पर्याय दुसरा फक्त ब. पुढचा प्रश्न आपण बघूया जो होता प्रधानमंत्री आवास योजनेविषयी नागरी, PMAY अर्बन. ठीक आहे, नागरी. त्यामुळे ह्यामध्ये म्हटलं होतं की या अंतर्गत 18 जानेवारी 2021 पर्यंत किती घरे मंजूर करण्यात आली होती. पाठ असला पाहिजे, योजनांचा विषयी एकतरी प्रश्न येतो म्हणजे येतो, आणि हे जे डेटा आहे हा महत्त्वाचा होता, पाठ असला पाहिजे. 128.8 लाख एवढी घरे मंजूर करण्यात आली होती. ठीक आहे, ऑप्शन 2 जे आहे ते आपलं उत्तर बरोबर आहे.
पुढचा प्रश्न बघूया 72वा, ज्यामध्ये म्हटलं होतं अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि मोहना सिंग यांनी भारतीय हवाई दलातील लढाऊ विमानांच्या पहिला महिला वैमानिक नियुक्त होऊन त्या कोणत्या वर्षी त्यांनी इतिहास घडवला होता. ठीक आहे, आता हा जो इतिहास त्यांनी घडवला होता तो 2018ला घडवला होता. चौथा पर्याय जे आहे ते बरोबर आहे. सो इथे 2018चं सुद्धा करंट आपल्याला पाठ असणं गरजेचं होतं, माहीत असणं गरजेचं होतं. पुढचा प्रश्न जर पाहिला तर X-57 मॅक्सवेलचा प्रारंभ कोणी केला होता. हा जो इलेक्ट्रॉनिक प्रायोगिक विमान आहे, ठीक आहे, कोणत्या अंतराळ अभिकरणाने केला होता सर्वप्रथम पूर्णतः इलेक्ट्रॉनिक प्रायोगिक विमान X-57 मॅक्सवेलचा. असं काही आलं तर मग नासाचं उत्तर देऊन टाकायचं. नासा ऑप्शन 4 हे उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, इस्रो तर नाहीये. ठीक आहे, पुढे बघूया, कारण इस्रोचं असलं तर आपल्याला माहिती तरी असतं, नासा त्याचं उत्तर आहे. पुढचं आहे PSLV-C48 या प्रक्षेपकाच्या माध्यमातून भारताद्वारे 11 डिसेंबर 2019 रोजी खालीलपैकी कोणता कृत्रिम उपग्रह आकाशात सोडण्यात आलेला आहे. रिसॅट 2BR-1 पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. हे माहिती असलं पाहिजे. ठीक आहे, सायन्स टेकचे जे काही प्रश्न असतात करंट बेस तर ते माहितीच असले पाहिजे, कारण त्यावर प्रश्न येतो म्हणजे येतो. सो त्या करंटशी तरी ॲटलिस्ट अप टू डेट राहत जा. शेवटचा करंट अफेअरचा प्रश्न जो आला होता पेपरमध्ये तो आपण बघूया, जो होता 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे जे अध्यक्ष होते ज्येष्ठ साहित्यक व विचारवंत फादर फ्रान्सिस दी ब्रिटो यांच्या जीवनातील घटितांचा आज अखेरचा क्रम सुयोग्य प्रकारे व्यक्त करणारा अचूक पर्याय निवडा. बघा आता फारच हे म्हणजे हे नाव तर आपण इतकं फार असं काही यांच्याविषयी एवढं लक्षात नसतं ठेवलं. फार आपण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत होते. ठीक आहे, किंवा त्यांचं जे कोणतं वार्तापत्र आहे आपण असलं लक्षात ठेवू शकतो, पण त्यांचा सिक्वेन्स इथे आपल्याला गरजेचा होता. आणि हा सिक्वेन्स मला नाही वाटत फार सगळ्यांचाच बरोबर आला असेल. लॉजिकली ज्यांनी उत्तर दिले डेफिनेटली बरोबर आलं असेल. सो याचं उत्तर काय आहे. पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. ड, अ, ब आणि क. ठीक आहे, काय सिक्वेन्स आहे. ड, अ, ब आणि क. त्यांनी आधी सुवार्ता या वार्तापत्राचं मुख्य संपादक होते ते. त्यानंतर सुबोध बायबल नवा करार या ग्रंथासाठी त्यांना साहित्य अकादमीचा राष्ट्रीय अनुवाद पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर पुणे येथे 15व्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. आणि शेवटी काय आहे, कॅथोलिक धर्मगुरू पदाची दीक्षा. ठीक आहे, सो यांचा हा जो क्रम आहे तो अशा प्रकारे सुयोग्य क्रम आहे. सो हे लक्षात घ्या. तर आपण करंट अफेअर चालू घडामोडीचे जे काही प्रश्न होते ते पाहिलेले आहेत. यानंतर आपल्याला राज्यशास्त्रावरचे जे काही प्रश्न आहेत ते बघायचे आहेत, जे परीक्षेत विचारले गेले होते. तर बघा, जे राज्यशास्त्रावरचे प्रश्न होते हे प्रश्न कसे होते, थोडेसे टफ होते. टफ म्हणण्यापेक्षा हे जे प्रश्न होते जास्तीत जास्त करून राज्य शासनावरती विचारलेले आहेत. राज्यशास्त्राचे जे प्रश्न होते, पॉलिटीचे जे क्वेश्चन होते ते जास्तीत जास्त करून राज्य शासनावर विचारले होते. आणि त्यातल्या त्यात पंचायत राजवरचे प्रश्न जे होते ते सुद्धा अधिक होते. आणि थोडेसे ते प्रश्न सुद्धा कसे होते ज्यामध्ये खूपच डिटेल आपल्याला माहिती असायला पाहिजे होते. म्हणजे जे बेसिक आपल्याला वाटतं की यावर प्रश्न विचारले जाईल, तर वरवर प्रश्न नव्हते विचारले, डेप्थमध्ये जाऊन प्रश्न विचारले होते. सो थोडा पॉलिटी सगळ्यांना टफ गेला असणार आहे नक्कीच. ज्याचा अभ्यास खूप चांगला आहे त्याला पेपर चांगलाच गेला असणार आहे, पॉलिटीचा भाग सुद्धा चांगला गेला असणार आहे. सो प्रश्न बघूया आपण आणि त्यांची काय उत्तरे आहेत ती सुद्धा पाहूया. तर जो 76 क्रमांकाचा प्रश्न होता, पॉलिटीचा पहिला प्रश्न, ज्यामध्ये म्हटलं होतं सरपंचाचे ज्याची निवड ग्रामपंचायतीच्या सभासदांकडून झालेली आहे अथवा उपसरपंचाने रिक्त राजीनाम्यामुळे झालेले पद ते रिक्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत भरले पाहिजे. त्याचबरोबर थेट जनतेमार्फत निवडलेल्या सरपंचाचे रिक्त झालेले पद जे आहे हे पद ते रिक्त झाल्याच्या दिनांकापासून 3 महिन्यांच्या आत भरले पाहिजे. आणि ग्रामपंचायतीच्या ज्या सदस्याचे पद सतत ग्रामपंचायतीच्या सभेला गैरहजर राहण्याच्या कारणास्तव रिकामे झाले असेल तर तो लगेच पुन्हा निवडून येण्यास पात्र नसतो. तर हे जे स्टेटमेंट होते या स्टेटमेंटमधून तुम्हाला कोणतं विधान बरोबर आहे हे विचारलं होतं. तर यामधलं फक्त पहिलं जे विधान आहे ते बरोबर आहे सरपंचाविषयीचं, की 30 दिवसांच्या आत ते भरलं पाहिजे जर ते उपसरपंचाचं अथवा जे ग्रामपंचायतीच्या सभासदांकडून त्याची निवड झाली असेल तर, किंवा रिक्त राजीनाम्यामुळे ते पद रिक्त झालं असेल तर. ठीक आहे, सो
जे काही हे जे स्टेटमेंट होतं तेच बरोबर होतं, बाकी दोन स्टेटमेंट इथे काय होते, विधाने चुकीची होती. 77व्या क्रमांकाचा प्रश्न जो होता तो महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत अधिनियमातील ग्राम विकास समित्या ज्या आहेत यांच्या संबंधीच्या तरतुदीबद्दल विचारला गेला होता. मग इथे म्हटलं होतं की ग्राम विकास समितीतील सदस्यांची एकूण संख्या जी आहे ती 7 पेक्षा कमी नसेल आणि 17 पेक्षा जास्त नसेल. ग्राम विकास समितीतील सदस्यांपैकी 1/3 सदस्यांपेक्षा कमी नसतील आणि इतके सदस्य ग्रामपंचायतीच्या सदस्यांमधील असतील. आणि पुढचं स्टेटमेंट काय, तिच्या सदस्यांपैकी 1/3 कमी नसतील म्हणजे 2/3 पेक्षा 1/2 पेक्षा म्हणजे हाफ पेक्षा इतके कमी नसतील आणि इतके सदस्य महिला असतील. ड म्हटले उपसरपंच हा तिचा पदसिद्ध अध्यक्ष असेल आणि ई म्हटले ग्रामसेवक हा तिचा पदसिद्ध सदस्य सचिव असेल. ठीक आहे. सो हे जे विधाने होते या विधानांमधून जर तुम्ही पाहिलं 77व्या क्रमांकाचा प्रश्न तर याचं उत्तर आहे दुसरा पर्याय फक्त ब, क आणि ई. बाकीचे जे आहे ड जे आहे ते चुकीचं आहे आणि अ जे स्टेटमेंट आहे ते सुद्धा काय आहे, चुकीचं आहे. सो पुढचा प्रश्न आपण बघूया 78व्या क्रमांकाचा. यामध्ये सरकारी आयोग हा जो प्रश्न दिलेला आहे तर यामध्ये म्हटलंय सरकारी आयोग कशासाठी अनुकूल होते, तर सरकारी आयोग जे आहे हे सरकारी आयोग यामध्ये दिलेल्या तिन्हीसाठी जे आहे ते नव्हतं. ठीक आहे, या तिन्हीसाठी अनुकूल नव्हतं, वरीलपैकी एकही नाही हे याचं उत्तर आहे. पुढे आपण बघूया राज्याच्या महाधिवक्त्यांसंबंधी खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे, तर हे जे विधानं दिली होती तिन्ही विधानं काय आहेत, महाधिवक्त्यांसंबंधी चुकीची आहेत. ठीक आहे, कारण की राज्यांच्या मंत्री परिषदेची इच्छा असेपर्यंत ते आपल्या पदावर नाही राहू शकत, त्यांचं मानधन राज्य विधिमंडळाद्वारे निश्चित नाही केलं जात आणि तो राज्य शासनाविरुद्ध असलेल्या खटक्यात खाजगी पक्षाकरिता वकील म्हणून उभा राहू शकतो. हे विधान सुद्धा चुकीचं आहे. वरीलपैकी एकही नाही हे आपलं उत्तर आहे. महाधिवक्त्यांचं चौथं ऑप्शन करेक्ट आहे. त्यानंतर 80 क्रमांकाचा जो प्रश्न होता 2 विधानं होती अ आणि ब. तर यामध्ये असं म्हटलंय की संसदीय पद्धतीमध्ये प्रशासनावरील कायदे मंडळाचे नियंत्रण अध्यक्ष पद्धतीपेक्षा कसं असतं, भिन्न असतं. हे झालं विधान आणि याचं कारण काय म्हटलंय तर प्रशासनावर कायदे मंडळाचं नियंत्रण हे लोकसत्ताक शासन जे आहे याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. ठीक आहे, तर संसदीय शासन पद्धती जी आहे त्यामध्ये अशाच प्रकारे असतं आणि याचं कारण सुद्धा जे आहे ते तुम्हाला दिलेलं असलं तरी सुद्धा ही जी काही संसदीय शासन पद्धती आहे यामध्ये लोकसत्ताक शासनाचं हे महत्त्वाचं वैशिष्ट्य असलं तरी सुद्धा त्याचं कारण नाहीये की कायदे मंडळाचं नियंत्रण जे आहे ते अध्यक्ष पद्धतीपेक्षा वेगळं असेल. ठीक आहे, सो कारण योग्य नाहीये, स्पष्टीकरण योग्य नाहीये, पण स्टेटमेंट दोन्ही काय आहेत, योग्य आहेत. त्यामुळे ऑप्शन 2 याचं उत्तर येते. हे तुम्हाला जिथे त्यांनी नाही दिले ना अचे योग्य स्पष्टीकरण नाही एकदम हायलाईट केले लगेच उत्तर द्यायचं होतं तुम्ही. ठीक आहे, ऑप्शन 2. सो हे थोडंसं लॉजिकली होतं, आयोगाचं आपल्याला थोडंसं एक समजू शकतो, एक थोडंसं आयोगाने हिंट दिली होती आपल्याला. ठीक आहे, सो पुढचा प्रश्न बघूया. राज्यघटना निर्मितीची जबाबदारी व कार्ये पार पाडण्यासाठी घटना समितीने विविध समित्या स्थापन केल्या होत्या. त्यामध्ये कार्यपद्धतीविषयक नियम समितीचे अध्यक्ष म्हणून कोणी काम केले होते, घेतलेलं आहे. हे कोणी काम केलं होतं, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी काम केलं होतं. ठीक आहे, सो हे एक लक्षात ठेवा. हा जो प्रश्न आहे 85 क्रमांकाचा प्रश्न आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया 86 क्रमांकाचा. आता 86 क्रमांकाचा जो प्रश्न आहे इथून आपला काय सुरू होणार आहे, तर इथून आपलं इतिहास सुरू होतं. इतिहासावरचे प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. इतिहासावरचे प्रश्न ज्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासाचा चांगला अभ्यास केला, ज्यांनी समाज सुधारक चांगले केलेले आहेत त्यांना इतिहासाच्या प्रश्नामध्ये काही अडचण आली नसेल. सोपं इतिहास आणि भूगोल जे आहे ते बऱ्यापैकी सोपं होतं. त्यानंतर जे सीसॅटचा पार्ट आहे तो जे मॅथ्स आणि रिझनिंग आहे ते सुद्धा सोपं होतं. थोडंसं म्हटलं तर सायन्स, करंट अफेअर्स आणि अर्थशास्त्र जे आहे तिथे थोडेफार प्रश्न जे होते ते आपल्याला आणि पॉलिटी ऑब्व्हियसली. तर हे जे 4 विषय होते 4-5 यामध्ये थोडंसं आपल्याला त्रासदायक होतं, थोडंसं कन्फ्युजिंग होते ऑप्शन आणि थोडंसं कठीण सुद्धा होतं. लेवल थोडी मीडियम ते मॉडरेट पर्यंत. ठीक आहे, आपण एक मॉडरेट लेवल पकडूया त्याची. सो पुढचा जो इतिहास हा पार्ट आहे यामधला पहिला प्रश्न जो आहे तो आपल्याला जोड्या जुळवासाठी होता, ज्यामध्ये बाळशास्त्री जांभेकर, गोपाळ हरी देशमुख, महात्मा ज्योतिबा फुले आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याविषयी दिलं होतं. तर आता इथे काय होतं, ज्योतिबा फुले म्हणल्यानंतर आपण लगेच काय विचार करतो की फुले म्हणजे काय असणार आहे, स्त्री शिक्षणाचे पहिले पुरस्कर्ते असणार आहे. सो असं नाहीये, बाळशास्त्री जांभेकर हे स्त्री शिक्षणाचे पहिले पुरस्कर्ते होते. गोपाळ हरी देशमुख जे होते ते काय होते, तर ते पुनर्विवाह उत्तेजक मंडळी जी आहे ते त्यांनी स्थापन केली होती आणि महात्मा ज्योतिबा फुले जे आहे त्यांनी विधवा गृहाची स्थापना केली होती आणि महर्षी धोंडो केशव
कर्वे यांनी अनाथ बालकाश्रम सुरू केलं होतं. ठीक आहे. सो 86 क्रमांकाचा जो प्रश्न आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 2 3 1 4 हा सिक्वेन्स याचा येतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया इतिहासामधला आपण. तर यामध्ये असं होतं की 1932 साली भारतीय उद्योजकांनी पहिली विमान कंपनी सुरू केली. हा प्रश्न इतिहासाचा असला तरी सुद्धा हा प्रश्न करंट बेसवर आहे. सध्या टाटा एअरवेज तुम्ही चर्चेत ऐकलं असेल. सो हे जे टाटा एअरवेज लिमिटेड जे आहे हे याचं काय आहे उत्तर आहे फक्त ब. ठीक आहे. 87 क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर काय आहे टाटा एअरवेज ऑप्शन 3. पुढचा प्रश्न बघूया आपण. 88 क्रमांकाचा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर ॲक्च्युली आम्ही इथे दिलेलं नाही आहे. यासाठी नाही दिलंय कारण की एक थोडं शुअर उत्तर आपण याचं हेच आहे हे नाही सांगू शकत. सो आयोग काय उत्तर देते आपण वेट करूया कारण ते स्टेटमेंट आहे, त्यांचं मत आहे. आता ते कुठे शोधायचं आपण मत, बरोबर मराठीत आहे त्यातल्या त्यात तुम्हाला मिळणं पण अवघड आहे. सो देशाची खरी उन्नती व्हायची असेल तर प्रथम उन्नत धर्माचा प्रसार झाला पाहिजे. जोपर्यंत धर्मजागृती होत नाही तोपर्यंत खरे यश मिळणार नाही असं त्यांचं मत होतं. आता यात पहिलं धर्मजागृती वगैरे म्हटलं की मग डॉक्टर आत्माराम पांडुरंग तळखडकर येणार, पण मग त्यांच्यासोबत भांडारकर सुद्धा असतील की नसतील हे थोडंसं डाऊटफुल आहे. त्यामुळे हा क्वेश्चन जो आहे तो आपण सध्या पेंडिंग ठेवूया. आयोग जेव्हा उत्तर देईल तेव्हा आपण पाहूया. सर्वच प्रश्नांची उत्तरं आपण नाही देऊ शकत. आयोगाचं शेवटी काही प्रश्न असतात जे आयोगच उत्तरं देऊ शकतो. ठीक आहे. सो पुढचा प्रश्न जो आहे 89व्या क्रमांकाचा, तर त्यामध्ये असं म्हटलंय नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्रामधून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडलेली आहे. बघा या प्रश्नाचं उत्तर पहिली गोष्ट पाठ पाहिजे. दीनबंधू याचं उत्तर आहे ऑब्व्हियसली ऑप्शन 3 हे उत्तर येतंय. आणि ज्यांना हे उत्तर माहिती नव्हतं तर आयोगाचाच पुढच्या पेजवरती प्रश्न होता जो जोड्या जुळवामध्ये होता. तिथे आपल्याला नारायण मेघाजी लोखंडे यांची जोडी जी आहे ती दीनबंधू सोबत लागत होती. सो 2 प्रश्न असे होते, पंडिता रमाबाईंविषयी एक होता आणि एक हे होतं. सो 2 प्रश्न असे होते की आयोगानेच तिथे उत्तर दिले दुसऱ्या प्रश्नामध्ये ॲज अ प्रश्न म्हणून आणि इकडे एक प्रश्न दिले. सो दीनबंधू हे उत्तर आपलं इथे निघत होतं. ऑप्शन 3 हे याचं काय आहे उत्तर आहे. ठीक आहे. 89. पुढचा प्रश्न पंडिता रमाबाई शिंदे, ताराबाई शिंदे आणि जनाक्का शिंदे. ठीक आहे. जोड्या लावायच्या होत्या. यामध्ये पंडिता रमाबाई शारदा सदनची स्थापना एवढं आपल्याला कळलं असतं तरी इथे जोडी लागत होती आणि हे माहितीच पाहिजे. ठीक आहे. अगेन ताराबाई शिंदे यांचा स्त्री पुरुष तुलना ग्रंथ आहे. ऑप्शन 3 याचं उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतर जनाक्का शिंदे जे आहेत यांनी जर पाहिलं तर यांचं जनाक्का शिंदे यांचं काय आहे तर त्यांनी निराश्रित सेवा सदनाची स्थापना केलेली आहे. ठीक आहे. आणि रमाबाई रानडे यांनी काय केलेलं आहे रमाबाई रानडे यांनी हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केलेली आहे. सो 90चं उत्तर होतं ऑप्शन 3. ठीक आहे. पंडिता रमाबाईचं शारदा सदन यावरून आपलं काय निघत होतं उत्तर निघत होतं. पुढचा प्रश्न जो आहे परमहंस सभेविषयी, तर हा प्रश्न सुद्धा आपण आयोगाच्या उत्तरासाठी थांबणार आहोत कारण की याचं सुद्धा उत्तर आपण कन्फर्म सांगू शकत नाही. ठीक आहे. कारण जातीबंधने तोडणं त्यांनी केलं होतं. स्त्री शिक्षणाचं थोडंसं कन्फ्युजिंग आहे. ठीक आहे. विधवा पुनर्विवाह बरोबर आहे. जातीबंधनांचा आपल्याला आणि स्त्री शिक्षण यामध्ये थोडंसं कन्फ्युजिंग आहे. सो आपण काय उत्तर आयोग देतोय त्याची वेट करूया. एक 11, 88 आणि 91 हे 3 प्रश्न आपण घेतलेले नाही आहेत. फक्त बाकी सर्व प्रश्नांची उत्तरं आपण घेतलेली आहेत कारण हे 3 प्रश्न थोडे कन्फ्युजिंग आहेत. उत्तर अगेन आयोगावर डिपेंड असेल. 2-3 दिवसात आन्सर की आयोगाची येईलच. सो तोपर्यंत एक तुम्हाला अंदाज येण्यासाठी हे घेत आहोत आपण. पुढचा प्रश्न घेऊया. भारतीय कामगार वर्गाचा उदय व कामगार चळवळ याविषयी जोड्या लावायच्या होत्या. सो इथे नारायण मेघाजी लोखंडे दीनबंधू वृत्तपत्र जे आहे ते आपल्याला इथे जोडी लागत होती. अ ची 4 उरलं ऑप्शन पहिला आणि चौथाच. मग थोडंसं एलिमिनेशन मेथड आणि लाला लजपतराय यांचं आपल्याला माहिती पाहिजे की ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष हे माहिती असलं पाहिजे. सो इथेच आपल्या जोड्या लागत होत्या. ठीक आहे. त्यावरूनच आपली जोडी जुळत होती. सो ऑप्शन काय आहे याचं पहिलं उत्तर बरोबर येते. कशाचं 92 प्रश्नाचं. ठीक आहे. सो हे माहिती असलं पाहिजे. लाला लजपतराय यांच्याविषयी माहिती असतं एवढं फक्त की ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष, तरी आपलं काय होतं आयटकचं याच्यावरून उत्तर निघत होतं. ठीक आहे. पहिला पर्याय बरोबर आहे. 93वा प्रश्न जो आहे त्यामध्ये वसाहतवादाचे भारतीयांच्या जीवनावर झालेल्या परिणामासंबंधित खालील विचार कोणी मांडले. अगेन हे विचार कोणी मांडले ते होतं. पण इथे सुद्धा काय होतं आता हिंदुस्थानची लक्ष्मी दर्यापार जाऊ लागली हे जे स्टेटमेंट आहे. ठीक आहे. हे जर तुम्हाला माहिती असलं तर लोकहितवाद्यांचं हे स्टेटमेंट आहे आणि जर लोकहितवाद्यांचं पहिलं स्टेटमेंट आहे तर तुम्ही व्यवस्थित पाहिलं अ मध्ये फक्त ऑप्शन 3 असं आहे की ज्यामध्ये काय येतंय लोकहितवाद्यांचा उल्लेख केलेला आहे. बाकी ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत आणि त्यातल्या त्यात दुसरं जर तुम्ही पाहिलं तर दुसरं स्टेटमेंट असं होतं की आर्थिक निस्सारणामुळे जगातील सर्वात समृद्ध भारत देशास दरिद्री बनवले आहे. आता थोडं आर्थिक निस्सारण वगैरे यांचा लोकहितवाद्यांशी काही संबंध नाहीये. म्हणजे
चौथा ऑप्शन इथे कट होऊन जातो. ठीक आहे. सो असे तुम्ही ऑप्शन एलिमिनेट केले तरी सुद्धा उत्तर निघत होतं. उत्तर काय आहे? तिसरा पर्यायाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. दादाभाई नौरोजी यांच्या मते डॅश डॅशचे निस्सारण होते, परंतु तेच जर भारतात गुंतवले असते तर मोठ्या प्रमाणात आर्थिक विकास पाहावयास मिळाला असता. गाळलेल्या जागी खालीलपैकी योग्य पर्यायाने भरा. आता हस्त उद्योग उत्पादन याला कसं आपण इन्व्हेस्ट करणार, आणि कापसाचं संपूर्ण उत्पादन याला पण इन्व्हेस्ट नाही. इन्व्हेस्ट कशाला करू शकतो? चलनाला आणि अधिशेषाला. आता मला सांगा, दादाभाई नौरोजींच्या वेळी चलन वगैरे असलं काही इतकं मोठी कन्सेप्ट नव्हती. सो तेव्हा संभाव्य अधिशेष ही अशी गोष्ट आहे की संभाव्य अधिशेष जे आहे ते होतं. अधिशेष म्हणजे काय? तर तो नफा जो मिळत होता आपल्याला तो इथे गुंतवला असता तर फायदा झाला असता असं त्यांचं म्हणणं होतं. सो ऑप्शन 4 संभाव्य अधिशेष हे काय आहे? 94चं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. त्यामध्ये ब्रिटिश काळातील शेतीच्या व्यापारीकरणामुळे पुढीलपैकी कोणत्या पिकाच्या उत्पादनात वाढ झाली? आता यामध्ये काय करू शकत होतो आपण? लॉजिकली उत्तर देऊ शकत होतो. कॉटन, चहा, नीळ, त्यानंतर तंबाखू, अफू. ठीक आहे. या 4-5 गोष्टी काय होत्या? महत्त्वाच्या होत्या तेव्हा. सो या सर्वांमध्येच वाढ झाली होती, म्हणून वरील सर्व बरोबर आहे. ते 95चं उत्तर येते. 96 पंडिता रमाबाईंवरती प्रश्न होता. अगेन बघा 3 प्रश्न आले होते त्यांच्यावरती. पंडिता रमाबाईंना ब्रिटिश सरकारने कोणता किताब दिला होता? कैसर ए हिंद हा किताब ब्रिटिश सरकारने पंडिता रमाबाईंना दिला होता. 96चं उत्तर येते ऑप्शन 1 कैसर ए हिंद. ठीक आहे. 97वा प्रश्न काय आहे? आदिवासी शेतकऱ्यांच्या क्रांतीचा पहिला नायक कोण होता? ठीक आहे. तर आदिवासी क्रांती जी आहे यांचा पहिला नायक होता तंट्या भिल्ल. ऑप्शन 4 जे आहे ते आपल्या इथे काय आलेलं आहे? बरोबर आलेलं आहे. ठीक आहे. ऑप्शन 4 जे आहे ते बरोबर उत्तर आलं पाहिजे. तंट्या भिल्ल होते. त्याचबरोबर 98वा प्रश्न आहे. नागरी उठावाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या प्रदेशातून झाली? ठीक आहे. नागरी उठाव जे आहेत यांची सुरुवात बंगाल आणि बिहार या प्रदेशातून झालेली आहे. 98चं ऑप्शन आहे 4 बरोबर. 99वा प्रश्न आहे. खालील विवरणावरून स्त्री मुक्तीसाठी कोणी कार्य केले ते ओळखा. ठीक आहे. 99वा प्रश्न जो आहे यामध्ये शारदा हे जे लोकप्रिय नाटकात बालविवाहाचा प्रश्न मांडलेला आहे तो कोणी मांडलेला आहे? गोविंद बल्लाळ यांनी मांडलेला आहे. त्याचबरोबर हंटर कमिशन आलेलं आहे. ठीक आहे. तर हंटर कमिशन म्हटलं की तुम्हाला स्त्री शिक्षणाची स्थिती पंडिता रमाबाई लगेच आठवलं पाहिजे आणि यावरूनच आपलं उत्तर निघत होतं. सो पर्याय चौथा जो आहे ते 99चं बरोबर उत्तर आहे. त्याचबरोबर मग विधवा स्त्रियांसाठी शारदाश्रम ही संस्था रमाबाई रानडे यांनी स्थापन केली होती आणि माझे पुराण हे जे आत्मचरित्र आहे ते आनंदीबाई कर्वे यांनी स्थापन केलं होतं. शारदाश्रम आणि शारदा सदन ह्या गोष्टींमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. ठीक आहे. त्यानंतर आपण शेवटचा प्रश्न बघणार आहोत. 100वा जो आहे 1857च्या उठावाविषयी. ठीक आहे. मग तुम्ही जर पाहिलं तर मॉडर्न हिस्ट्रीवरती एवढे काही फार असे प्रश्न नव्हते विचारले गेले. ठीक आहे. 100वा प्रश्न जो आहे तो 1857च्या उठावाविषयी होता. यामध्ये 4 स्टेटमेंट तुम्हाला दिलेले होते आणि यामध्ये जे पहिलं विधान जे होतं की भोरचे पंत सचिव चिमणाजी रघुनाथ प्रथम यांनी रंगो बापूजी गुप्ते यांना विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले, तर हे स्टेटमेंट काय आहे? चुकीचं आहे. त्याचबरोबर नागपूरच्या भोसले घराण्यातील राणी बाकाबाई यांनी बंडवाल्यांना पाठिंबा दिला, हे सुद्धा विधान कसं आहे? चुकीचं आहे. उरलं तुमचं क आणि ड, तर ते दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. ऑप्शन 4 हे तुमचं उत्तर इथे येत आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण इतिहासाचे सुद्धा प्रश्न पाहिले आणि संपूर्ण जे प्रश्न आले होते 100च्या 100 प्रश्न त्यातले फक्त 3 सोडले, तर बाकी सर्वांचे तुम्हाला उत्तरं सांगितले आहेत. अगेन यामधले 5 ते 10 प्रश्न आयोगाचे उत्तरं वेगळी सुद्धा असू शकतात. सो हे अंदाजित उत्तर तालिका आहे. तुम्ही एकदा चेक करून बघा तुमचा स्कोर किती येतोय. जर तुमचा स्कोर 40+ येतोय तर डेफिनेटली तुम्ही PSI साठी आहातच असं समजून चला. अभ्यास सुरू ठेवा कारण यावेळी जागा जास्त आहेत आणि पेपर जर तसा पाहिला तर एक मीडियम लेवलचा होता, पण जागा जास्त असल्यामुळे कट ऑफ कमी लागू शकते. ठीक आहे. सो हे सुद्धा लक्षात ठेवा आणि अभ्यासाला लागा. त्याचबरोबर आपली जी काही बॅच आहे त्या बॅचमधून किती प्रश्न आले होते हे तुम्हाला उद्या एक लेक्चर घेणार आहोत आपण, त्यामधून कळेल, जेणेकरून तुम्हाला कळेल की आपली बॅच जी आहे ती किती फायदेशीर आहे आणि ती जर जॉईन केली तर तुम्हाला त्याचा किती फायदा होईल आणि किती प्रश्न तुमच्या बरोबर येऊ शकतात. सो कॉन्फिडन्स लूज होऊन देऊ नका की चेक केला आणि स्कोर खूप कमी येतंय तर खचून गेलात वगैरे, असं काही नाही. पुन्हा परीक्षा आहेत यावर्षी, तर भरपूर एक्झाम आहे. जूनमध्ये राज्यसेवेची एक्झाम आहे, ऑक्टोबरमध्ये एक्झाम आहे, गटकची परीक्षा येते एप्रिलमध्ये. त्या परीक्षांचा अभ्यास करा, पॉझिटिव्ह राहा आणि ज्या मिस्टेक या पेपरमध्ये झालेल्या आहेत त्या मिस्टेक पुढे होऊ देऊ नका. जे वीक पॉईंट आहेत जे तुम्हाला आज कळले असतील ते वीक पॉईंट तुमचे इम्प्रूव्ह करा, त्यामध्ये स्ट्रॉंग व्हा आणि पुढे जा.
सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.